प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, अनाथांची माय, महाकैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबराय यांचे खऱ्या अर्थानं असणारे पटशिष्य, ज्यांच्या गावाला देहू असं संबोधलं जातं, ज्यांच्या साहित्याला पंचमवेद असं मानलं जातं. ऐकताय तुम्ही? ज्यांच्या साहित्याला पंचमवेद असं मानलं जातं, ज्यांच्या गावाला देहू असं संबोधलं जातं. नवे नवे जगाच्या पाठीवरती सगळेजण ज्याला घाबरतात तो यमराज खऱ्या अर्थानं ज्यांना घाबरतो. अशा श्रीमंत साधूपैकी एक साधू म्हणजे खऱ्या अर्थानं श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. विठ्ठला हरिहरा भेद नाही करू नये वाद. आजच्या अभंगामध्ये असणाऱ्या विशिष्ट प्रणालीतनं संत भूमिका मांडत असताना माझे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय एका बोधावरती येऊन बोलतायत. विचार न करता बोलणं वेगळं असतं आणि विचार करून बोलणं वेगळं असतं. बोलण्यापूर्वी विचार करून बोलला गेलेला शब्द हा अभंग म्हणून तरला जातो आणि बोलताना बोलण्यापूर्वी ज्याने विचार केला जात नाही आणि जो बोलून बसतो त्याला मारलं जात. बरोबर आहे. समन्वय साधत असताना आयुष्याच्या भूमिका व्यक्त करत असताना तुकोबाराय आजच्या असणाऱ्या अभंगामध्ये एका बोधावरती येऊन बोलतात. आजच्या अभंगामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बोध आहे की खऱ्या अर्थानं असणाऱ्या या वादंगातला असणारा एक तोडगा महाराज आजच्या अभंगाच्या भूमिकेतनं स्पष्ट करतात. हर आणि हरी नावाचा जो कोणी दोन प्रबंधक आहेत ते प्रबंधक वेगळे नाहीत तर ते फक्त न फक्त एकच आहेत. एवढाच प्रबंधक आजच्या अभंगात आहे. विठ्ठला अत्यंत सूक्ष्मतेने जर चिंतन करायचं झालं तर आपलं असणारा चालू अखंड हरिनाम सप्ताह, शृंगरोबाचा माळ, तथागत राजेगाव किंवा बिग वन स्टेशन, पूर्ण राजेगाव नाही, पूर्ण बिग वन स्टेशन नाही. राजेगावचा वैष्णव आला म्हणून थोडासा राजेगाव आणि बिग वन स्टेशनची रेल्वे आली नाही परंतु आलेला जो कोणी आहे तो वैष्णव आहे म्हणून थोडंसं बिग वन स्टेशन. आणि याचा समन्वय जिथं साधला गेला ते खऱ्या अर्थानं शृंगरोबाचं माळ. गोड असं वातावरण, सुंदर असं साक्षेपी असणारं भूमिकेतलं खऱ्या अर्थानं हे धर्ममंडपातलं असणारं स्थानांतर आहे. अत्यंत शांततेनं अत्यंत संयमानं महाराजांनी मांडलेल्या भूमिका तुमच्यासमोर व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं मजपामराच्या वाट्यावरती आजची असणारी ही 5व्या-6व्या दिवसाची असणारी ही कीर्तनरूपी सेवा. आदरणीय माझ्यावरती पितृतुल्य प्रेम करणारे खऱ्या अर्थानं कदम परिवारातनं आणि या असणाऱ्या व्यासपीठाला चालवणारे चालक मालक आणि गुंफणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आमचे पासलकर महाराज यांचा समन्वय साधत खऱ्या अर्थानं ही गोड अशी सेवा मजपामराच्या वाट्याला आली. आणि तत्संबंधानं खऱ्या अर्थानं असणारं चिंतन मांडायचं. आणि माझं हे भाग्य म्हणू की परीक्षा म्हणू असा एक समन्वय आहे परंतु इथं थोडे परी बहु आहेत. थोडे असावेत परंतु ते हुशार असावेत. आणि इथं फक्त हुशार नाहीत, इथं महात्मे आहेत. आदरणीय गायकांच्या थव्यामध्ये आदरणीय खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ श्रेष्ठ नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांची भूमिका व्यक्त करत असताना एका बोधावरती असणारे खऱ्या अर्थानं आमचे कोऱ्हाळे महाराज असतील. अन्य सगळेच माझे आळंदीकर गुरुबंधू असतील. मृदुंगावरची ज्यांची सुंदर अशी गोड अशी दणकट थाप आहे. दिसण्यानं माणूस दणकट तसा थापेला दणकट असा. हो, अशी सुंदर अशी गोड साथ देणारे आदरणीय माऊली महाराज असतील. आणि दुधात साखर म्हणायला हरकत नाही की आता पक्ष राहिले नाहीत, पक्षातले माणसं एका जागेवर राहिली नाहीत परंतु अजूनही अबाधित जर काय असेल तर तो आमचा वारकरी संप्रदाय आहे. कारण पक्ष फुटतात, त्यातले नेते विभागले जातात पण अजूनही कोण एकत्र असेल तर आमचे वारकरी आहेत. एक महाराज दुसऱ्या महाराजांच्या कीर्तनाला बसलेले आहेत. हाच आमचा सगळ्यात मोठा विजय आहे. खऱ्या अर्थानं संतोष महाराज या ठिकाणी आजच्या असणाऱ्या सेवेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं अतिशय आग्रहपूर्वक सकाळीच फोन झाला
आणि आज आवर्जून थांबलेले आहेत. मी महाराजांना धन्यवाद देतो. आधी मी फक्त भारुड करणारे संतोष महाराज एवढंच ओळखत होतो, पण आता गाडी जाग्यावर आहे. फक्त भारुडाच्या गाडीऐवजी आता कीर्तनाची गाडी चालू झाली, झेलमऐवजी आता दुरंत गती चालू झाली. एवढंच, बदल काय नाही, पटरी तीच आहे. हेचा म्हा करणे काम बीज वाढवावे. येणं प्रकारे आपण साधू संत समन्वय साधत असताना वारकरी असणाऱ्या अंगानं विचार करतो, आणि विचार करताना आपल्याकडून होत असणाऱ्या कार्यसिद्धीचा प्रबंधक आयुष्यामध्ये येण्यासाठी खऱ्या अर्थानं सुंदर असं वातावरण जर कधी निर्माण होत असेल तर मला वाटतं ते फक्त आणि फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या 7 दिवसात होतं. हे 7 दिवस म्हणजे जसं मोबाईलला घरी गेल्यानंतर चार्ज करावं लागतं, तसं मला वाटतं अखंड हरिनाम सप्ताहात जीवानं, परिसरातल्या लोकानं, परिसरातल्या मातामाऊल्यानं, परिसरातल्या सर्व माझ्या आबालवृंदानं 8 दिवसात चार्ज व्हावं, आणि 8 दिवसाच्या चार्जिंगवरती संबंध असणारं खऱ्या अर्थानं वर्ष जगावं. इतकंच गोड वातावरण अखंड हरिनाम सप्ताहाचं असावं. विठ्ठला 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 विठ्ठला. आजचा अभंग फार गोड आहे, फार साक्षेपी आहे, फार सुंदर आहे, फार सूक्ष्म आहे, अभ्यासण्यासारखा आहे. आणि मी त्याच हेतुतुल्य अवस्थेनं खऱ्या अर्थानं आज इथं उभा आहे. हरिहरा भेदन नाही नका करू नये वाद. महाराजांनी सांगितलं तो हर आणि हरी शब्दात बदल जर नाही पाहायचा झाला तर शब्दात बदल फारच थोडासा आहे. एका शब्दाला फक्त पहिल्या अक्षराला सोडून दुसऱ्या अक्षराला फक्त एक वेलांटी दिली की बदल होतोय. हर शब्दाला फक्त एक वेलांटी दिली की त्याचा हरी होतो. पण हराकडं पाहिलं की हराकडं पाहिल्यानंतर त्या ज्या देवतेचं दर्शन होतं, ती देवता, ती खऱ्या अर्थानं मला वाटतं ती देवता म्हणजे खऱ्या अर्थानं माझा शिवभोळा चक्रवर्ती या नावानं प्रसिद्ध असणारा खऱ्या अर्थानं माझा शिवाचा अवतार आहे. आणि त्याला फक्त वेलांटी दिली की तो शिव राहत नाही, तो खऱ्या अर्थानं साधकाचा वैष्णव होतो. विठ्ठला जगाच्या पाठीवरती शिव आणि खऱ्या अर्थानं विष्णू फार दूर आहेत असं म्हणायचं काही कारण नाही, पण दूरच नाहीत असंही म्हणायचं काही कारण. थोडं लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. लक्ष दिलंच कळ. काय गंमत अशी आहे, जगत असणाऱ्या विश्व कल्याणार्थ उद्धारक प्रेमक अवस्थेमध्ये व्यक्त होत असताना आपण ज्या असणाऱ्या राष्ट्रामध्ये राहतो ते राष्ट्रच मुळात महाराज सर्वसामान्य नाही. आपलं राष्ट्र फार विलोभनीय आहे, विशेष आहे. जगाच्या पाठीवरती अनेक राष्ट्र आहेत, पण अनेक राष्ट्रांपैकी आपला असणारा खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रबंधकाचा भाव काहीसा वेगळाच आहे. जगात अनेक राज्य आहेत, जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत, पण राष्ट्रामध्ये त्यांची कर्तृत्व वेगळी आहेत, नाकारण्यासारखं काहीच नाही. पण त्यांच्या कर्तृत्वामध्ये कुठंतरी एक वेगळा असणारा भाव आहे आणि आपल्या कर्तृत्वामध्ये एक वेगळा भाव आहे. अनेक राष्ट्र आहेत. अमेरिका असेल मोठं राष्ट्र आहे, चीन असेल मोठं राष्ट्र आहे, ब्राझील असेल मोठं राष्ट्र आहे, कतार असेल मोठं राष्ट्र आहे. पण ही राष्ट्र मोठी आहेत, ती अंगाण आहेत, विस्तृतीकरणानं आहेत, त्यांच्या असणाऱ्या लोकसंख्येनं आहेत, मी म्हणतो त्यांच्या असणाऱ्या त्यांच्याकडच्या ताकदीनं आहेत. नाही कळलं? 2 अनुभव आहेत आता. कुणाकडं? चीनकडं 2 अनुभव आहेत आता. जग संपवण्याची ताकद आहे. कुणाकडं? जग संपवण्याची ताकद आहे चीनकडं. पण तरी सुद्धा चीनचं नाव घेतल्यानंतर तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी अभिमान वाटत अजिबात वाटत नाही. दादांत अजिबात. उद्या मरण आलं तरी चीनला मानणार नाही. काय म्हणणं आहे तुमचं? चीनी वस्तू घेऊन आम्ही त्या वापरून सोडून देऊ, पण त्यांना मानणार नाही. अनुभव आहे, अणुवस्त्र आहेत. जग संपवण्याची ताकद आहे, पण त्यांना मानत नाही. एकच वाक्य बोलू का? त्यांना मानणार नाही यात काय नवलंय. आजपर्यंत मानलं नाही, इथून पुढं मानणार नाही. त्याचं एकच कारण आहे, आजपर्यंत मिळवण्याच्या यादीमध्ये माझा भारत आहे आणि संपवण्याच्या यादीमध्ये माझा चीन आहे. विठ्ठला समन्वय असाच आहे. ही राष्ट्र आहेत, पण या राष्ट्रांना कुठलाही बंध नाही, कुठलाही भाव नाही. अमेरिका अमेरिकाच आहे, नीट लक्ष दिलं तर कळेल. अमेरिका अमेरिकाच आहे, चीन चीन आहे, ब्राझील ब्राझील आहे, कतार कतार आहे. अनेक राष्ट्र आहेत, पण ती कतार कतारच असतील, ब्राझील ब्राझीलच असेल, त्यांना कुठलाही भाव राहणार नाही. पण भारत भारतच आहे असं म्हणायचं काही कारण नाही. भारत भारत आहे, पण भारत कोण आहे? भारत माता की जय. भारताला जर आपण आई असं संबोधन करत असेल तर मला वाटतं जगाच्या पाठीवरती आपण भाग्यवान आहोत की आपण एका आईच्या कुशीत राहतो.
आणि आईच्या कुशीमध्ये राहतो. माझी प्रस्तावना मी कशासाठी करतो, ज्या आईच्या कुशीमध्ये राहतो त्या कुशीमधल्या असणाऱ्या भारताला माता म्हणून संबोधलं जात असेल तर त्या मातेच्या अमृत कुंभातलं एक एक थेंबाचं असणारं गंधर्व स्वरूपातलं भावविश्व, आयुष्यातलं खऱ्या अर्थानं प्रधान विश्व आपल्या असणाऱ्या अंतःकरणात येतं. आणि आपण त्याहून डबल भाग्यवान, कारण जगाच्या बाजारामध्ये आपण या भारतात राहतो, पण भारतात राहून खऱ्या अर्थानं आपण पश्चिम भारतात राहतो. उत्तरेत जर तुम्ही गेला तर उत्तरेमध्ये फिरत असताना उत्तरेमधल्या प्रत्येक भागाभागामध्ये जर तुम्ही गेला, अयोध्येला गेला, दिल्लीला गेला, केदारेश्वराला गेला, जम्मूला गेला, तर तिथल्या भागांमध्ये काही विशेषण आहेत. आपल्यासारखा जम्मू इतरत्र कुठं नाही, आपल्यासारखा काश्मीर इतरत्र कुठं नाही, आपल्यासारखं केदारेश्वराचं स्थान इतरत्र कुठं नाही. पण तिथं गेल्यानंतर एक सुंदर अशी पाटी खऱ्या अर्थानं तुम्हाला मला पाहायला मिळालेली सापडेल, दिसेल. कोणी गेला असेल तर त्यांना माहीत असेल, कोणी जायचं असेल तर त्यांना आता दिसेल. त्या असणाऱ्या राष्ट्राने खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या सगळ्या भूमिका पाहिल्यात, मानल्यात, आणि मानलेल्या सगळ्या भूमिकांमधून त्यांनी त्यांची असणारी भूमिका व्यक्त केली आहे. त्या राज्याने त्या भूमिका स्वीकारल्यात. त्या पाट्यांवरती खऱ्या अर्थानं त्यांनी त्याचं संबोधन केले. काय लिहिलंय त्या पाट्यांवरती? असं लिहिलंय, या असणाऱ्या केदारेश्वराच्या दर्शनाकरता तुम्ही आलेला आहात, तुमचं या असणाऱ्या देवभूमीमध्ये स्वागत आहे. काय लिहिते केदारेश्वर? तुमच्या असणाऱ्या या देवभूमीमध्ये खऱ्या अर्थानं स्वागत आहे. अयोध्यामध्ये जर तुम्ही गेला तर खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती तुम्ही आम्ही जर आत्ता जर काय असेल तर जगाच्या पाठीवरती सगळ्यात भाग्यवान तुम्ही आम्ही असेल. कारण खऱ्या अर्थानं आत्ता मागच्या 22 जानेवारीला जगाच्या पाठीवरती एवढ्या मोठ्या दिवसांचा वनवास संपून खऱ्या अर्थानं माझा प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं त्या अयोध्येत विराजमान झाला आहे. आपण भाग्यवान आहोत. राम वनवासाला गेले होते तेव्हा आपण नव्हतो, कळते? राम वनवासाला गेले होते तेव्हा आपण नव्हतो, पण कमीत कमी पुन्हा अयोध्येत राम आले तेव्हा आपण आहेत. याच्यासारखा भाग्यवान दिवस आपल्या आयुष्यामध्ये दुसरा कोणता नाही. हे कळालं तर बरं, नाही तर कोणाला काहीच कळणार नाही. मी आत्तापर्यंतच्या प्रत्येक कीर्तनात सांगतोय, जमलं तर ना काशी करू नका, पण अयोध्या करा. ते मेल्यानंतर मोक्ष मिळवायची जी काही भूमिका तुमच्या अंतःकरणात कुठंतरी स्थिरावलेली आहे ना, ती मेल्यानंतर काय होईल याचा विचार सोडून द्या. जिवंतपणे खऱ्या अर्थानं जगातलं खऱ्या अर्थानं जर सगळ्यात मोठं तत्वज्ञान तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान खऱ्या अर्थानं रामायण आहे. आणि ते फक्त माझ्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनानं तुमच्या घरात निर्माण होऊ शकतं. एवढी ताकद रामात आहे. अयोध्येला गेलं पाहिजे. त्या अयोध्येच्या असणाऱ्या पाठीवरती एक सुंदर वाक्य लिहिलं आहे, अयोध्या नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. पण ही अयोध्या नगरी साधी सुधी नाही, या असणाऱ्या देवभूमी अयोध्या नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. अंडरलाईन करा, देवभूमी अयोध्या नगरी. मथुरेत जा, देवभूमी मथुरेमध्ये आपलं स्वागत आहे. देवभूमी गोकुळामध्ये आपलं स्वागत आहे. आत्ताच्या खऱ्या अर्थानं या सगळ्या परिसराला, या भागाला जर पाहिलं तर बारकाईने चिंतन जर केलं तर एक गोष्ट बोलू, या सगळ्या भूमिका एका बाजूला, आणि या सगळ्या भूमिका एका बाजूला मांडत असताना माझी आजच्या असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. आता त्यांना काही वेळ नाही, मुळात त्यांचाच नीट खेळ नाही. कोण कुणीकडे तेही सांगता येत नाही. आणि तुम्ही उद्या कुणाला बटन दाबणारे हे सुद्धा तुम्हाला माहीत. पण तरी सुद्धा शासनाला माझी एक छोटासा कीर्तनकार म्हणून विनंती आहे. गुजरात जर लिहित असेल देवभूमी गुजरात आहे, केदारेश्वर लिहित असेल देवभूमी केदारेश्वर आहे, मथुरावासीय जर लिहित असतील तर देवभूमी मथुरा आहे, गोकुळवासीय जर लिहित असतील तर खऱ्या अर्थानं देवभूमी गोकुळ आहे. तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक असणाऱ्या राजकर्त्यानं एक लक्षात घेतलं पाहिजे, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पाठीवरती असं लिहिलं पाहिजे, संत भूमी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आहे. ही संतांची भूमी आहे. आणि तुम्ही आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत. तुम्ही आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत, कारण आपण संतांच्या सानिध्यात. माझं असं पहिल्यापासूनचं मत आहे महाराज, आता वयस्कर महाराज सगळे या ठिकाणी अभ्यासक बसलेले आहेत. देव नाही कळाला तरी चालेल, नाही कळाला तरी चालेल, पण त्याच्या प्रित्यर्थ संत कळाले पाहिजेत. जगाच्या पाठीवरती तो कळावा आणि कळलेला तो आपला एक असावा, याच्यासाठी संत प्रयत्न करतात. कारण संतांना एक माहिती आहे, जोपर्यंत तो कळत नाही आणि कळलेला एक होत नाही तोपर्यंत सुख तेने विना जीवा, सुख नो हे तेने विना जीवा, सुख नो हे तेने विना जीवा, सुख नो हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला
आपुला तो एक देव करुणी घ्यावा सांगणारे संत आहेत का तेने विन जीवा. संतांनी सांगितलं सुख मिळणार नाही जर देव एक केला नाही. नीट लक्ष देऊ नाही का, प्रस्तावना कळाली नाही तर कीर्तन संपणार, तुमच्या डोक्यात जाणारच नाही. दार उघडं ठेवावं लागतं तेव्हा आतमध्ये प्रवेश, नाही तर दार बंधन खिडकीतनं बघतो बाहेर, काही चालणार नाही. संतांनी सांगितलं एक देव करावा लागेल, केलेला देव अंतःकरणात आणावा लागेल, अंतःकरणाला देव आला तर खऱ्या अर्थानं सुख प्राप्ती होईल. पण महाराज देव करायला जर जायचं ठरलं तर देव किती कराल, देव कसे कराल. जगाच्या बाजारामध्ये आता किती देव आहेत याची जर गणती करायची जर झाली तर 33 कोटींपेक्षा संख्या जास्त भरेल, संख्या जास्तच भरेल 33 कोटींपेक्षा. मी परवा दिवशी एकाच्या घरी गेलो होतो. घरी गेल्यानंतर आता एक सवय लागली लोकांना, घरी गेले की महाराजांना चहा पाणी होत नाही तोपर्यंत प्रत्येकानं आपल्या आपल्या घरातलं खऱ्या अर्थानं ते देवघर दाखवलं पाहिजे. हाताला धरतात महाराज देवघर, महाराज देवघर, महाराज देवघर. देवघर दाखवायचं ठरलं, देवघर पाहायचं ठरलं. मी देवघराकडे गेलो, देवघराकडे पाहिल्यानंतर अचंबित झालो महाराज, अचंबित झालो. अचंबित एकाच कारणास्तव झालो, देवघरात देव होते पण नुसते देव नव्हते. देव होते पण देवांबरोबर देवांची जत्राच भरली होती असं मला वाटलं. देव नव्हते, देवघरात जत्रा भरली होती. आणि जत्रेमध्ये सगळ्यात मोठे जर बाळकृष्ण किती असतील तर मोजायला जर जायला गेलो, एक मोजला, दुसरा मोजला, तिसरा मोजला. माझ्याकडं काही पाहता एकाच वेळी एकाच देवघरामध्ये महाराज 11 बाळकृष्ण खेळत होते. किती खेळत होते? 11 बाळकृष्ण. बाळकृष्ण खेळताना पाहिलं, बाळकृष्ण खेळताना पाहिल्यानंतर कृष्णाकडे पाहून मी मनातल्या मनात विचार केला, यजमानाकडे पाहिलं, म्हणले महाराज एवढे बाळकृष्ण, एवढे कशासाठी, काही कारण असावं, काही एवढं कशासाठी. म्हणले महाराज विकत नाही आणली. म्हणलं मग तुमचं घर देवघर तुमचं, देवघरातले बाळकृष्ण तुमचे, मग आणले कसं काय. म्हणले महाराज विकत नाही आणले, प्रत्येक सुनेच्या घरात नाही एक एक आलाय. तुमच्याकडे देतात ना, नाही देतात का नाही. आमच्याकडे सोन्याचा देतात, तुमच्याकडे हा आपला पितळा मापातला देतात पण देतात ना. बाळकृष्ण दिला महाराज. घर एक एवढं मोठं खटल्याचं घर आहे, 11 सुना आल्यात. 11 सुनांचे 11 बाळकृष्ण माझ्या म्हातारीचा तिकडं खोपड्यात ठेवलाय, तिकडं पुजला नाही त्याला. बाळकृष्ण 11 आहेत घरात, तिथं मेळ नाही. पण यांचा मेळ मांडत असताना खऱ्या अर्थानं आपला मेळ बसत नाही. नेमकं कोणत्या देवाला कसं पूजलं जातं याचा आपला खऱ्या अर्थानं मेळ राहिला नाही. आणि आपला मेळ राहिला नाही याच्यामध्ये काही विशेष वाटायचं काही कारण नाही. जगाच्या बाजाराच्या व्यवस्थेमध्ये देवत्व पंचायनात खऱ्या अर्थानं बारकाईनं शास्त्रसंपन्न अवस्थेमध्ये जर देवांची पूजा जर कुठं सांगितली असेल तर देवांच्या पूजेतल्या असणाऱ्या देवघरातल्या प्रत्येक असणाऱ्या देवतेला कुठंतरी स्थानबद्धता आहे. ती स्थानबद्धता जर दिली नाही तर जगाच्या पाठीवरती त्या असणाऱ्या देवघराची कृपा तुमच्या घरावरती होत नाही. हे त्रिकालवादी शास्त्रातलं सत्य आहे. का पंचायतानं खऱ्या अर्थानं फक्त 5च देव मानलेत, 5च देव देवघरात मान्य आहेत. इतरत्र कोणताही देव खऱ्या अर्थानं देवघरात मान्य नाही. विठ्ठला देवघरात फक्त 5च देव मानलेत. 5 देवाला सोडून इतरत्र देवाला जर देवघरामध्ये स्थानापन्न जर तुम्ही करत असाल तर त्या देवघराला त्या असणाऱ्या देवतेची कृपा होत नाही, नाही होत. त्यालाही कारण आहे. 5च देवशास्त्रांना मानले. मला लागतात तेवढे घेऊन पुढे कीर्तनाचा प्रवेश करणार आहे. पहिला जर देवघरातला कोणता असेल तर पहिला देव खऱ्या अर्थानं महान भगवत भक्त, खऱ्या अर्थानं महान भगवत भक्त खऱ्या अर्थानं माझा गणराज आहे. पहिला जर देव कोणता असेल तर तो गणपती आहे. गणपतीची पूजा सगळ्या प्रत्येक असणाऱ्या विश्वकल्याणार्थ उद्धारक सुखदुःखाच्या कारण मुहूर्तावरती केली जाते, कारण तो सुख करता आणि दुःख हरताय. पहिला जर देव कोणता असेल तर तो खऱ्या अर्थानं गणपती आहे. दुसरा जर देव कोणता असेल तर तो खऱ्या अर्थानं माझा असणारा खऱ्या अर्थानं विष्णू स्वरूप अवतार आहे, ज्याच्या असणाऱ्या वैष्णव साथीनं खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्म्याची जाण आस्था निर्माण झाली. तो खऱ्या अर्थानं विष्णू तुमच्या असणाऱ्या देवघरातला दुसरा देव आहे. तिसरा देव जर कोणता असेल तर जगाच्या पाठीवरती या विष्णूला सांभाळणारा आणि विष्णूंना खऱ्या अर्थानं सांभाळत असताना प्रेमस्वरूप गादीचा अधिकार प्राप्त करून देणारा तिसरा जर देव कोणता असेल तर तो तिसरा देव म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या आयुष्यातला खऱ्या अर्थानं शिव आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचा असणारा भोळा महादेव आहे. तिसरा देव जगत कल्याणार्थ खऱ्या अर्थानं. आता मात्र चौथा देव जर पाहायचा झाला तर सगळीकडे ज्यांनी 50% आरक्षणात आता 65% वळवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या या माता मावल्या इथं सुद्धा पुढे आहेत.
आणि चौथा जर देव कोणता असेल तर खऱ्या अर्थानं आदिशक्ती मुक्त चित्कला खऱ्या अर्थानं देवी शाप्त संपत्तीची असणारी खऱ्या अर्थानं दैवी संपत्ती ही आयुष्यातल्या घरातली असणारी खऱ्या अर्थानं चौथी देवता आहे. चौथी देवता आहे. मग ती अन्नपूर्णा असेल किंवा सरस्वती असेल, दोन देवतेचं पूजन घरात झालं पाहिजे. पहिला गणपती आहे, दुसरा विष्णू आहे, तिसरा शैव आहे, चौथा खऱ्या अर्थानं दैव संपत्तीचा खऱ्या अर्थानं देवीचा अधिकार आहे. आणि पाचवा गणपती जर कोणता असेल तर तुमच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये साक्षीभूत अवस्था जो प्रदान करतो, तो प्रदान करता कधी न मावळणारा, कधी न लोपणारा, कधी न संपणारा, कधीही त्याची थक न थांबवणारा जर कोण असेल तर तो सूर्यनारायण खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यातला पाचवा देव आहे. अन्य आयुष्यामध्ये कोणतेही देव तुमच्याकडे कृपा करत नाहीत. विठ्ठला हे पाचच देव आहेत. या पाचच देवतांनी कृपा केली. पण त्यातून एक गंमत सांगू, या पाच देवतांची कृपा मान्य केली पण ती शास्त्रानं मान्य केली, संप्रदायानं नाही. पाच देवतांची कृपा शास्त्रानं मान्य केली. ब्राह्मण देवता म्हणत असते ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृत्तमचनी सत्यमचनी अवतमा अवोक्तारम अवशोतारम अवधातारम अवानुचा नमो शिष्यम अवपश्चाता अवपुरस्ता अवचरवाता सर्वतोमा पाही पाही सन्मंता. कवर चालू देऊ नाही, मला ते बी जमत नाही. इकडे नाही चाललं तर आपलं तिकडे कुठंतरी. शास्त्र संपन्न अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं गणपतीला पूजन केलंय, पण संप्रदायामध्ये पूजन नाही. संप्रदायात गणपतीची मूर्ती पूजन केली जात नाही. मग काय केलं जातं? ओम नमोजी वेद प्रतिपाद्या जय जय सब संवेद्या आत्मरूपा देवा तुची. असणाऱ्या प्रबंधकामध्ये संप्रदायाने फक्त दोनच देव मानले, ऐका, आणि दोन देव मानले. त्यातला पहिला देव कोणता असेल तर ते आमचं खऱ्या अर्थानं उपासन आहे. ते उपासक जर कोणता असेल तर खऱ्या अर्थानं पहिला देव आमच्या संप्रदायानं मानला. तो संप्रदायानं मानलेला पहिला देव म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही खऱ्या अर्थानं विष्णू स्वरूप आहोत, आम्ही वैष्णव आहोत. आणि खऱ्या अर्थानं संप्रदायानं दुसरा जर देव कोणता असेल तर तो खऱ्या अर्थानं शिव आहे, तो खऱ्या अर्थानं हर आहे. विठ्ठला महाराज, या असणाऱ्या दोन देवतात मेळ नाही, या दोन देवतात सुद्धा मेळ नाही. या दोन देवतांमध्ये सुद्धा वाद आहे, आणि इतका मोठा वाद आहे, पराकोटीचा वाद आहे. इतका मोठा वाद झालाय की या वादानं असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जी शांतता होती ती दुभंगली. कुणामुळं? मी काय बोलतोय कळतंय ना? 9 ते 11 हे मला चांगलं जाणीवे नाही. या दोन देवतांमुळे महाराष्ट्राच्या मातीमध्ये शांतता दुभंगली होती. या दोन देवतांच्या विचारांच्या प्रणालीतला प्रत्येक अर्थ, प्रत्येक भाव, प्रत्येक असणाऱ्या व्यवस्थेचा भाव वेगवेगळा आहे. महाराज, असणारे विष्णू स्वरूप असणारे खऱ्या अर्थानं सगळेच्या सगळे आयुष्यामध्ये आपल्या विष्णूची पूजा करतात, पण पूजा करत असताना त्याच्या पूजेची खऱ्या अर्थानं तुळशीची माळ गळ्यात घालतात. पण मला सांगा, तुळशीची माळ जो गळ्यात घालतो तो कोण आहे? तो वैष्णव आहे, तो वैष्णव आहे. पण माझा एक प्रश्न दुसरा आहे, जो तुळशीची माळ घालतो तो वैष्णव आहे, तो विष्णूचा भक्त आहे. पण ज्या संप्रदायानं तो खऱ्या अर्थानं शिव मानला, त्या असणाऱ्या शिवाला मानणारा तो जो कोणी शैवपंथीय जो असेल, तो शैवपंथीय गळ्यात माळ घालतो, पण ती तुळशीची घालत नाही. मग कशाची घालतो? रुद्राक्षाची माळ घालतो. बरं, मान्य आहे. रुद्राक्षाची माळ घालणारा खऱ्या अर्थानं शैवपंथी आहे, तो शिवाला मानतो. तुळशीची माळ घालणारा खऱ्या अर्थानं विष्णू आहे, तो वैष्णव आहे, तो खऱ्या अर्थानं माझ्या विष्णू स्वरूप पांडुरंगाला मानतो. पण महाराज, यांच्या वागण्यामध्ये फक्त माळेतच बदल आहे असं नाही, यांच्या वागण्यातल्या क्रियेत सुद्धा बदल आहे. हे क्रियाशील सुद्धा वेगळे आहेत. महाराज, वैष्णवाकडे पाहावं, वैष्णवाकडे पाहिल्यानंतर, वैष्णवाच्या गंधाकडे पाहिल्यानंतर वैष्णव ओळखला जावा. पण वैष्णवाच्या गंध्याकडे पाहिल्यानंतर वैष्णवाचा गंध महाराज नेमका पाहिला की कसा दिसतो? महाराज, कसा दिसतो? उभा दिसतो. उभा गंध आहे. जो उभा गंध आहे तो कशाचा आहे? वैष्णवाचा गंध आहे. गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा. वैष्णवाच्या असणाऱ्या कपाळावरती जो गंध आहे तो उभा आहे. पण ज्याचा गंध उभा आहे तो वैष्णव आहे, ज्याचा उभा गंध नाही तोच शिव आहे. गंध उभा लावत नाही, मग कसा लावतो? नाही कळलं काय? इकडं काय? सगळे भस्मच म्हणतात. हे तुम्ही हात दाखवते पण सगळे भस्मच म्हणतात. अंगीकारलं एवढं की आडवं लावायचं ठरलं की ते भस्मच असतंय.
इथं मी हातच दाखवते, संतोष महाराज मी हात, हे काय म्हणतोय, हातच आहे हा माझा, पण हात तुम्ही म्हणायला तयार नाही. इकडं असं आडवं उघडलं की त्याला भस्म म्हणून चिन्ह संबोधित केलं जातं. जगाच्या बाजारामध्ये आडवं लावलं जातो तो शिवाचा आहे, उभं लावलं जातो तो खऱ्या अर्थानं विष्णूचा आहे. दोघाच्या वागण्यात एवढा वाद आहे, एवढा वाद आहे, एवढा वाद आहे. दक्षिण भारतामध्ये खऱ्या अर्थानं 2 गाव आहेत, त्याला शिवकांची आणि विष्णुकांची असं म्हटलं जातं. त्या 2 गावामध्ये जर तुम्ही जाल तर त्या 2 गावामध्ये 2 असणाऱ्या प्रभागातल्या जातींमध्ये, प्रभागातल्या लोकांमध्ये या असणाऱ्या विष्णू आणि शिवाच्या असणाऱ्या कार्यप्रबंधकातनं वाद चालू झालाय. आणि इतका वाद चालू झालाय, जे विष्णुपंथी आहेत, जे वैष्णव आहेत, ते वैष्णवांचंच कार्य करतात, आणि जे शिव आहेत ते शाक्तपंथी आहेत, ते शिवाचंच कार्य करतात. महाराज इतकं कार्य करतात. त्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं विष्णुकांचीमध्ये जर तुम्ही जाल, आणि हे घर नेमकं कोणाचं आहे असं ओळखायचं जर ठरलं, विचारायची गरज नाही, घरातल्या असणाऱ्या दारातल्या अंगणातल्या सारवण्यावरच कळतं हे घर कुणाचं आहे. कशावर? विष्णुपुरातल्या प्रत्येक घरामध्ये सारवलं जातं, पण ते सारवलं आडवं जात नाही. मग कसं सारवलं जातं? शेणाव संप्रदायाला महाराज नाही कळलं. शेण कसं सारवायचं ह्या सारवण्याच्या पद्धतीवरती खऱ्या अर्थानं विष्णुपुरातल्या सगळ्या बायका उभं सारवतात, उभं. आणि खऱ्या अर्थानं शिवकांचीपुरातलं खऱ्या अर्थानं सगळं सारवणं आडवय. शेणावर सारवणाला एवढ्यावर राहिलं नाही महाराज, चुकून शिवापुरातल्या एखाद्या आई माई माता माऊलीचा, भाऊ बहिणीचा, खऱ्या अर्थानं वडिलांचा, आज्याचा सदरा जर फाटला तर फाटलेल्या सदऱ्याला जोडायचं जर ठरलं तर जोडताना ती माता माऊली शिव असं म्हणत नाही, सदरा शिव असं म्हणत नाही. सदरा शिव म्हणलं की कशाचा उल्लेख होतो? शिवाचा उल्लेख होतो. आणि शिवाचा उल्लेख झाला की त्याचं नाव निघतं. विष्णुपुरामध्ये आम्ही राहतो, आम्ही त्या शिवाचं भजन करणार नाही, आम्ही त्या शिवाचं नाव घेणार नाही. पण हा समन्वय खऱ्या अर्थानं कुठंतरी संत संप्रदायाच्या असणाऱ्या भूमिकेला कुठंतरी चुकीचा वाटला, आणि चुकीच्या वाटलेल्या प्रबंधकावरती खऱ्या अर्थानं हे असं चालणार नाही, याला कुठंतरी तोडगा पडला पाहिजे असा विचार होतोच. तोपर्यंतच महाराष्ट्राच्या मातीत वाद पेटला. हे दक्षिण भारतात चाललं होतं बरं का, बरं होतं, लांब होतं तेच बरं होतं, पण लांब होतं ते बरं होतं, पण ते जवळ आलं, आणि इतकं जवळ आलं की महाराष्ट्राच्या मातीला येऊन बिलगलं. एक गोष्ट बारकाईने चिंतनात घ्या, वादातली गोष्ट लवकर आपल्याला चिटकते बरं का. वादातल्या गोष्टीतल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला फार लवकर येऊन बिलगतात. आणि महाराष्ट्राच्या मातीला वाद कळालेला वाद एवढा मोठा झाला, आणि एवढा मोठा झाल्यावरती त्याच्यावरती वादातनं साधा सुद्धा वाद झाला नाही, हाणामाऱ्या चालू झाल्या, मारामाऱ्या चालू झाल्या, आणि मारामाऱ्या इतक्या चालू झाल्या की या मारामारीमध्ये महाराज 300 साधू मारले गेले. किती वाद पेटला. अमेरिकेतलं सांगत नाही, कर्नाटकातलं सांगत नाही, आंध्रातलं सांगत नाही, सांगतोय कुठलं? महाराष्ट्रातलं. महाराष्ट्राच्या मातीला खऱ्या अर्थानं कुंभमेळ्यातला एक कुंभ खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या असणाऱ्या आदिपीठाला मिळाला, आणि आदिपीठाला मिळालेला खऱ्या अर्थानं कुंभ भरवायचा ठरलेला कुंभ खऱ्या अर्थानं भरला गेला. 12 वर्षानंतर कुंभ भरणार होता. भरलेला कुंभ खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या अस्तित्व कलशाच्या चरणत्व गादीनं सिद्ध झालेला माझ्या खऱ्या अर्थानं नाशिक नगरीमध्ये खऱ्या अर्थानं चालू झाला होता. पण चालू झालेल्या कुंडामध्ये खऱ्या किती पेटला. हे शिवपूर खऱ्या अर्थानं इथं चालणार नाही. हे विष्णुपुरातलं खऱ्या अर्थानं माझ्या प्रभू रामचंद्राचं, काळारामदादाचं हे मंदिर आहे. काळारामदादाच्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं या शिवपुराणातल्या हराच्या खऱ्या अर्थानं महादेवाच्या असणाऱ्या भक्ताला आंघोळ करायला दिल्ली जाणार नाही. वाद पेटला. या लोकांनी इथं आंघोळ करायची नाही. या लोकांनी इथं आंघोळ केली तर यांच्यावरती खऱ्या अर्थानं अन्याय केला जाईल. इतका अन्याय झाला. 300 लोक तब्बल या असणाऱ्या कुंडाच्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं स्नानाच्या असणाऱ्या मुख्य गर्भगृहात मारली गेली महाराज. आणि मारल्यानंतर मात्र विवेचना निर्माण झाली, अभ्यासकाच्या दृष्टीने विचार झाला, आणि याचा न्याय करायचा खऱ्या अर्थानं वेळ काळ त्या काळचा असणारा पेशवा खऱ्या अर्थानं राजधानीवरती खऱ्या अर्थानं साताराच्या गादीवरती बसला होता, आणि त्याच्याकडून निकाल द्यायचा ठरला. लक्ष आहे तुमचं? निकाल द्यायचा ठरला. निकालाला खऱ्या अर्थानं आता भूमिका प्राप्त झाली. विष्णुपुरातल्या खऱ्या अर्थानं काळारामदादाच्या मंदिराच्या असणाऱ्या बाहेरच्या कुंडाला खऱ्या अर्थानं रामकुंड असं म्हटलं जातं. त्या रामकुंडामध्ये खऱ्या अर्थानं विष्णूच्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं भक्तांना आंघोळ करायची, ती वैष्णवांची आंघोळ आहे. पण वैष्णवाची आंघोळ कुंभमेळ्यात होईल. पण कुंभमेळ्यातल्या आंघोळीला जर आपण खऱ्या अर्थानं फक्त कुंभमेळ्यात वैष्णवानी आंघोळ करायची जर असं म्हटलं तर या शिवाच्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं लोकांवरती, शैवपंथीवरती अन्याय होईल. आता काय करायचं? आणि पेशव्यानं तोडगा काढला. पेशव्यानं हुशार होता पेशवा.
संत चालले. न्याय देत असताना एकतर आधार घेऊन न्याय द्यावा आणि आधार कोणाचा घ्यावा हे कळालं पाहिजे. आणि आधारानं खऱ्या अर्थानं दोघांनी विचार केला आणि विचार केलेला खऱ्या अर्थानं विचार त्यांना वेदात सापडला आणि त्यांना त्या असणाऱ्या पेशव्याच्या अभ्यासातनं वेद त्यांना सांगू लागला आणि वेदानं त्याचं उत्तर दिलं. वेदाने निर्धार केला से, वेदाने निर्धार केला से, वेदाने निर्धार केला से, वेदाने निर्धार. शिव विष्णू दोन्ही एकाची अवतार, विष्णू दोन्ही एकाची अवतार, शिव विष्णू दोन्ही एकाची अवतार, विष्णू दोन्ही एकाची अवतार. वेदानी निर्धार केला से, वेदानी निर्धार वेदाने निर्धार, वेदाने निर्धार. शिव विष्णू दोन्ही एकची अवतार, वेदानी निर्धार केला. हो, पेशव्याला वेदांचा अर्थ सापडला, निर्धार सापडला. वेदाने सांगितलं शिव आणि विष्णू दोन्ही एक नाहीत, पण एक दाखवायचं म्हटलं तर आता जुळत नाही. रामकुंडात आंघोळ केले की वैष्णवाची आंघोळ होती आणि शिवाला आंघोळ करायला जागा राहिली नाही. पेशवा पेटला, विचार करू लागला आणि विचाराची असणारी सानिध्य अवस्था पुन्हा थोडी पुढे गेली. आणि आता मात्र काय केलं पाहिजे? एकाला आंघोळ कर म्हटलं आणि दुसऱ्यावरती आंघोळ करू नको म्हटलं की वाद होतोय, वादातनं अन्याय होतोय, अन्यायावरती पेट होतोय आणि पेटल्यानंतर कुठंतरी खऱ्या अर्थानं समालोचन होत नाही. म्हणून आता काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? वेदाने सांगितले शिव दोन्ही एकच आहेत, एकच आहेत, पण मानायचे कसे, सांगायचे कसे? आणि असं ठरवल्यानंतर आता मात्र विचार झाला. पेशवा खऱ्या अर्थानं असणाऱ्या त्र्यंबक राजाला आला आणि त्र्यंबक राजाला आल्यानंतर पेशव्याच्या लक्षात आलं एकाच असणाऱ्या सानिध्याच्या त्या असणाऱ्या गोदावरीच्या तटावरती दोन तीर्थ आहेत. अलीकडचं तीर्थ खऱ्या अर्थानं आता मात्र वैष्णवाच्या कुंडाकरता समग्र झालंय. मग आता एक काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? शेजारच्याच त्र्यंबकाला विनंती केली पाहिजे आणि त्र्यंबकाच्या खऱ्या अर्थानं नाशिकातल्या असणाऱ्या त्या त्र्यंबकेश्वराला विनंती करून त्र्यंबकेश्वराच्या कुंडामध्ये खऱ्या अर्थानं शैवपंथीला आंघोळीचं खऱ्या अर्थानं स्थानपन्नावस्थेचं स्थान दिलं पाहिजे. त्याला आता कुशावर्त असं म्हटलं जातं. कुशावर्तात आंघोळ केली की ती खऱ्या अर्थानं शैवाची होते आणि अलीकडची आंघोळ केली की ती खऱ्या अर्थानं माझ्या असणाऱ्या विष्णूची, वैष्णवाची होते. कुंभमेळा आजही भरतो, पण आजही भरत असणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये जसा त्या काळात वाद झाला तसा झाला नाही. त्याचं काय कारण आहे? त्याचं काहीच कारण नाही. दोघांचा असणारा एकत्व भाव कळाला आणि कळालेला भाव तुकोबरायानं ज्या अभंगात व्यक्त केला तो अभंग म्हणजे आजचा. हरिहरा वेद, वा वा. हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हे हरिहरा भेद, हरिहरा भेद, हे हरिहरा भेद, हरिहरा भेद. हो हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हे हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हो एक एकाची हृदयी, एक एकाची हृदयी, हो एक एकाची हृदयी, एक एकाची हृदयी. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी,
संवाद. हो, शास्त्र संपन्न अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं संतांनी विचार मांडला आणि तो तुकोबरायानं तुमच्या समोर प्रतिपादित केला. हरिहरा भेद, तो भेदच नाही, तो भेदच नाही. का भेद नाही? आयुष्याच्या असणाऱ्या उत्तरार्धात असणाऱ्या विचाराच्या समग्र अवस्थेला जर तुम्ही बारकाईने चिंतन करायला गेलात तर हे दोन दिसायला जरी असले तरी असायला मात्र एकच आहेत. आणि असायला एक असणाऱ्या कारणाचं कारण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या असणाऱ्या एका ओळीमध्ये देतात. ज्ञानोबराय म्हणतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आती जैसे मज हृदयी सद्गुरु, जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेषात त्या दुर्विवेकावरी, जे ज्ञान जयाच्या हाती, तोची समर्थ मुक्ती, जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची ये. ज्ञानोबराय सांगतात हे दोन दिसतात, पण दिसत जरी दोन असले तरी असताना मात्र एक भोळा आहे आणि एक महाराज चतुरा. तो शिरोमणी गुण किती चतुर आहे? 16,108 केले यानं, इतका चतुर आहे. याच्या चतुरपणाचं किती नवल करावं. नवल केवडे केवडे, किती नवल आहे. हा चतुरच आहे, मुळातला चतुर आहे. नकळे कानोबाचे कोडे, तो चतुर आहे, मुळात चतुर आहे. 12 गाव अग्निजन गिळला, तो किती चतुर असेल. त्याच्या चतुराईची नवल वर्णन करणारे किती भूमिका आहेत. करंगळीवरती अंगुष्ठी लावली आणि अंगुष्ठीवरती गोवर्धन पर्वत उचलला, किती चतुर आहे. पण हा चतुर आहे म्हणून या भोळ्याचं बरं आहे. नाही कळलं तुम्हाला? हा चतुर आहे म्हणून या भोळ्याचं बरं आहे. या भोळ्याला जर हा चतुर मिळाला नसता तर कुठंतरी घोळ झाला असता. याने याची बायकोच दिली होती. हा किती भोळा आहे. सगळ्यात एक सांगतो तुम्हाला, काय गोंधळ असेल, काय अडचण असतील घरामध्ये, कुठल्याच देवाच्या मागं लागू नका, फक्त त्याची भजन भक्ती करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शंभो महादेव की जय. त्याच्या भजनामध्ये दंग होऊन त्याचं भजन केलं की तो प्रसन्न झाला म्हणून समजा. प्रसन्न, तो कुणाला प्रसन्न होईल सांगता येत नाही बरं का. कुणालाही प्रसन्न झालाय तो. इतिहासाच्या पुराणात जर वाचायला गेला तर मला वाटतं त्या काळातल्या राक्षसाला सुद्धा तो प्रसन्न झाला. आणि मला त्या काळातले राक्षस सुद्धा आवडायचे बरं का. खरंच त्या काळचे राक्षस चांगले होते, कारण ते लिमिटेड होते. थोडे परिबहू थोडं असलं की बरं असतं. छोटे कुटुंब सुखी कुटुंब. छोटे राक्षस होते, छोटं कुटुंब होतं, त्यांचं बरं होतं. राक्षस चांगले होते आणि चांगलेच होते असं म्हणा हरकत नाही. अहो, ज्यांना देव प्रसन्न होत होते ते राक्षस कसे असतील? चांगलेच होते. राक्षस चांगले होते आणि त्यांना देव प्रसन्न होत होता. एका राक्षसानं सुद्धा त्याची भक्ती केली, आणि त्याची भक्ती केल्यानंतर त्याच्या भक्तीनं तो प्रसन्न झाला आणि सांगायला लागला, बोल तुला काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग. पण ते राक्षस आहे ना, हुशार होते पण ते राक्षस होते. म्हणजे हे समन्वय तुम्हाला कळतोय नाही कळतोय माहित नाही. तुकोबरायचे असे अभंग खूप आहेत. शिवभोळा चक्रवर्ती. शिवभोळा असेल तर तो चक्रवर्ती कसा असेल, आणि चक्रवर्ती जर असेल तर तो भोळा कसा असेल. हा एक समन्वय अवघड आहे, हे सोडवण्यासारखं. तसं ते राक्षस होते पण हुशार नव्हते.
पण तरी सुद्धा हुशार नसताना सुद्धा देव त्यांना प्रसन्न होत होते, इतके ते राक्षस होते, इतके ते हुशारीचे राक्षस होते. ते राक्षस हुशार होते पण प्रसन्न झालेल्या देवाला काय मागावं याचं त्यांना भान नव्हतं. काय मागावं, कुणी काही मागतं, काही मागतं. आत्ता समजा एखाद्याला समजा महादेव प्रसन्न झालाच, होणार नाही, सोडून द्या विषय. लय लोक आतापर्यंत येऊन गेली, महाराज आमच्या अंगात देव येतो, येत असला माझ्या घरी आणत जा, रोज आणा. तो एवढा मोकळा नाही, एवढा मोकळा नाही. इथं गेले कीर्तनकार, गेले आता कीर्तनकार, संपत आले. आयुष्यभर कमरा बांधून बांधून कमरा त्यांच्या बारीक झाल्या, पण देव नाही अंगात आला. आणि देव अंगात यावा अशी आमची अपेक्षा पण नाही. देव अंगात येणं म्हणजे आपल्या अंगात देव नाही असंच मानणं. आणि आमचा असणारा खऱ्या अर्थानं परमात्मा असा नाही की जो कुठेही स्थिर नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल ठाव नाही उरला. तो कुठं नाही असं ठिकाण नाही. आणि तो आहे आणि मानणं याच्यामध्ये भेद असणं हे आमच्या संप्रदायाला मान्य नाही. तो जिथं आहे तिथं आहे. तो येईल आणि तो पुन्हा जाईल असं आम्हाला वाटत नाही. आला आहे आणि असाच राहील. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा कामो. तो आमच्यातच आहे, आमच्या हृदयामध्ये स्थिर आहे. फक्त तो मंथन करून आम्हाला फक्त बाहेर प्रसिद्धीस आणायचा एवढंच आमचं कार्य करतो आहे. पण ते राक्षस महाराज हुशार होते, पण हुशारीने मागणं त्यांना कळत नव्हतं. सगळेच्या सगळे राक्षस हुशारीनं मागायचे, पण मागण प्रसन्न होत असताना काय मागायचे तर त्या देवाला अमरत्व गादीचं स्थान मागायचे. आणि असाच एक राक्षस होता, त्याने सांगितलं देवा अतोनात सेवा केली, हो प्रसन्न झाला, हो काय पाहिजे काय नाही, मला अमर कर, अमर कर, मला मरणच नाही आलं पाहिजे, मला चिरंजीव पदाची यादीमध्ये बसव. महादेवाने सांगितलं ते काही जुळायचं नाही. चिरंजीव पदाची यादीमध्ये फक्त 7, 8वा आता जन्माला येणे नाही, फक्त 7. चिरंजीव पदाची गादी तुम्हाला मिळणार नाही. मग काय केलं पाहिजे? काहीच नाही. मग आता मला संहार करता आला पाहिजे, दुसऱ्याला वरचढपणा करता आला पाहिजे ना, त्या गटातला आपल्या गटात वाढता आला पाहिजे, आपल्यालाच मागून खंजीर खुपासता आला पाहिजे, त्याचं चिन्ह काढून आपलं स्वतःचं चिन्ह तयार केलं पाहिजे. असं काहीतरी दे देवाला. काय असं काहीतरी दे. मग देवाला काय काय पाहिजे? काही नाही. मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो काय होईल? तो भस्म होऊन जाईल, तो जागेवरती संपून जाईल. असा वर मला दे. त्या असणाऱ्या वर मागणाऱ्या राक्षसाचं नाव भस्मासूर. तो राक्षस होता. त्या भस्मासूर नावाच्या राक्षसानं खऱ्या अर्थानं वर मागितला आणि हा भोळा या भोळ्यानं लगेच देऊन टाकला. ठीक आहे म्हणे, ओके काय प्रॉब्लेम, हे देऊ शकतो, दिले. हात ठेवला की भस्म होईल, हो ठीक आहे. पण तो मुळात राक्षस आहे ना. कोण? राक्षसावरती किती विश्वास ठेवला तरी तो, आणि वारकऱ्यावरती किती विश्वास ठेवला तरी तो, देन 2,000 जास्त. पण ती वारकरी, त्यांच्यावरच प्रेम करा. ते वारकरी, ते कधी कृपा करतील सांगता येत नाही. त्यांच्या नजरेत कृपा, त्यांच्या वागण्यात कृपा, त्यांच्या येण्यात कृपा, कारण ते वारकरी. पोटभर खातील पण जाताना मात्र आशीर्वाद देऊन जातील. ते वारकरी आनंदाचा कंद आहे. तिथं सखा पांडुरंग आहे. खऱ्या अर्थानं त्या वारकऱ्याच्या आनंद भूमिकेमध्ये त्याचं दान सुद्धा तसंच आहे. पण हा राक्षस आहे, याचं राक्षसाचं दान राक्षसासारखंच. त्यानं सांगितलं, त्यानं विचार केला, भस्म होईल म्हणजे पहिल्यांदाच प्रॅक्टिकल करून बघून इकडं तिकडं पाहिलं. प्रॅक्टिकल करायचं ठरलं, पण प्रॅक्टिकल करायला साहित्य सामुग्री पाहिजे, म्हणजे कोणीतरी माणूस पाहिजे. इकडं तिकडं पाहिलं, दुसरं कोणीच दिसलं नाही. मग कोण पुढं होतं? ज्यानं आशीर्वाद दिला, ज्यानं वर दिला, ज्या वरानं खऱ्या अर्थानं आता भस्म करण्याची ताकद निर्माण झाली, त्याच्याच डोक्यावरती हात ठेवायला निघाला आणि हे पळत सुटलं. कैलास सोडला. कैलास धावत 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 दोतर सावरत पळत सुटलं. बोळा आहे, किती बोळा आहे सांगतोय मग तुम्हाला. त्या भोळ्याला हा चतुर नसता तर किती किती फटफजिती झाली असती. इतका भोळा निघाला इतका निघाला महाराज, धावत धावत निघाला पळत 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 आला. पण पळत असणाऱ्या त्या भोळ्याला पाहत असताना खऱ्या अर्थानं असणाऱ्या विष्णुपुरातल्या त्या विष्णुदेवाला कळालं की हा भोळा पळतोय आणि त्याच्या मागे हा भस्मासूर नावाचा राक्षस पळतोय.
आणि मध्येच अडवून पळता पळता हे विष्णूने विचारलं, काय झालं? काईला सोडून इकडं तिकडं ओजनीकडे कुठं निघाला? हा, इकडं कुठं? म्हणे काय सांगायचं म्हणे, यानं वर मागितला, प्रसन्न झाला, मी वर दिला. काय वर दिला? काय नाही, ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म करायला निघालाय. आणि मग ते तुमच्यावर असंच आहे म्हणले. आता असंच आहे, वर माझाच आहे, पण हात मात्र नाही. कळलं तुम्हाला? हात माझाच आहे, पण हे माझं नाही. आता हे राहिलं नाही ना माझं. वर जो वर दिला होता तो राहिला नाही. हात राहिलाय. पण म्हणजे आता काय केलं पाहिजे? काहीच नाही केलं पाहिजे, काहीच नाही केलं पाहिजे. आता काय पळतोय म्हणे, जोपर्यंत तो पळून पळून थकवत नाही तोपर्यंत मला आता पळ नाही. विष्णूनं ओळखलं आता मात्र ह्या भोळ्याचं काही खरं नाही. विष्णूनं मग आता मात्र खऱ्या अर्थानं सुंदर असं रूपवतीचं खऱ्या अर्थानं गांधारीचं रूप घेतलं आणि रूपानं खऱ्या अर्थानं मोहित केलं या पळणाऱ्याला. आणि हे मुळात राक्षस होतं. पळणाऱ्याला विलोभनं दिसली की तो थांबतो, आणि जो थांबत नाही त्याला विलोभनं काही करू शकत नाहीत. कितीही काही होऊ द्या, पण आपण आपला पंथ सोडला नाही पाहिजे, आपण आपल्या मर्यादा नाही सोडलं पाहिजे. या पंथानं चालणाऱ्याला विलोभनं किती आली तरी मग तो हलत नाही, बोलत नाही, चालत नाही. त्याच असणाऱ्या पटरीनं चाललंच जातं. खऱ्या अर्थानं या असणाऱ्या विष्णू स्वरूपानं खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या नृत्यकेचं खऱ्या अर्थानं रूप घेतलं, मंथन केलं, नाचू लागली. आणि नाचणाऱ्या अवस्थेकडे पाहून हे बोललं. डोक्यावर हात ठेवाय निघालं होतं, उपकारावरती अपकार करायला निघालो होतं, हात ठेवायला निघालो होतं. पण नाचता नाचता नाचणारीकडे पाहिलं आणि भुललं, आणि बोलताना तिच्याच बरं नाचू लागलं. कोण? त्याचं द्यावं सोडून, त्याचं द्या सोडून. आपलं बी तसंच आहे. तिला पाहिलं की आपलं नाचायला चालू करत आहे. तिला पाहिलं की आपलं नाचायला चालू करत आहे. तिला पाहिलं की ती जसं म्हणन तसं करायला तयार होतं. मग आपल्या जन्म देता आईला पाठीत लाद घालाही कमी करत नाही, पण तिचं ऐकतंय. ते भस्मासुरच आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, ते राक्षसच आहे. त्याची प्रवृत्ती ती राक्षसाची आहे. पण महाराज ती नाचणारी नव्हती ना. ते काय पाटलीनबाई होती का? नाही. ती महाविष्णूचा अवतार आहे. आणि महाविष्णूच्या अवतारानं खऱ्या अर्थानं कृपेचं कृपादान करायचं ठरवलं होतं या भोळ्यावरती. आणि भोळ्यानं नाचता नाचवलं. हातवारे केले, पाय हलवू लागली, नाचू लागली, कंबर हलवू लागली. आणि हलवता स्वतःच आपला हात हलवत स्वतःच्या डोक्यावरती ठेवला. आणि जसा आपला हात डोक्यावर तसा येणे ठेवला. बघता काय माझ्याकडे जागेवर भस्म झाला. पण जागेवर जरी भस्म झाला असला तरी हा भस्मपणाचा भाव या विष्णूमध्ये होता. आणि त्याला एकच माहित होतं, काय? भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद भ्रम. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेद भ्रम अमंगळ, भेद भ्रम. याला एकच माहित होतं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म याला माहित होता. आणि धर्मानं त्याला सांभाळला. आणि सांभाळल्यामुळं या भोळ्याचं अस्तित्व जतन झालं. पहिलं कारण आपल्यातलं ऐक्य आहे, त्याला आपण सांभाळतोय. पण त्याला सांभाळतोय हा मोठा उपकार करत नाही. आपण सांभाळलंच पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे का? बरं काय नाही का? त्याला सांभाळलं पाहिजे, कारण तो आपल्यातलाच एक आहे. आणि आपल्यातल्याच एकाला खरी अर्थानं दुःख झालं तरी तो सांभाळला गेला पाहिजे. तो सांभाळलं गेलं पाहिजे, कारण जगाच्या पाठीवरती त्याची भक्ती करणारे सर्वसामान्य नाहीत. त्याची भक्ती करणाऱ्यांमध्ये ज्यानं रामाची पळवली होती तो त्याचा सगळ्यात मोठा भक्त होता. कोण? तो दशानन रावण, ज्याची दशग्रंथी तयार आहे. 6 वेद 18 पुराण खऱ्या अर्थानं, 6 शास्त्र 4 वेद ज्याचे तयार आहेत. तो दशग्रंथी ब्राह्मण खऱ्या अर्थानं माझा रावण हा स्त्री बाबतीत सगळ्यात नालायक आहे, पण शिवभक्तांमध्ये सगळ्यात महान आहे. शिवभक्त जर कोण असेल तर खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा रावण शिवभक्त आहे. रावण साधा सुद्धा शिवभक्त नाही. मी तर म्हणतो रावण आताच्या घडीला असता तरी चालला असतं.
पण आता घरातल्या घरात जे रावण तयार झाले ते मात्र अवघड होत चालले. रावण मर्यादा पुरुषोत्तम आहे. रावण कळायला फार ताकदीने अभ्यास करावा लागतो. रावण कळणं उग बसल्या बसल्या त्यानं सीताची पळवली होती असं म्हणणाऱ्यांचे किती वाटोळे झाले असते ते सांगता येणार नाही. रावण अभ्यासपूर्ण कामकाज करणार आहे. दोन पद्धतीने देवाला जवळ करता येते, एक तर प्रेमानं किंवा रागानं. त्यानं बरोबर डोकं लावून त्यानं त्याचं काम करून घेतलंय. बरं तो एवढा हुशार आहे. मला रावण पण आवडतो बरं का. अभ्यास करताना रावण सुद्धा अभ्यासला पाहिजे. कुरेकर बाबांचं एक वाक्य आहे, जगाच्या पाठीवरती जितक्या प्रेमानं आपण राम अभ्यासतो तितक्याच प्रेमानं रावण सुद्धा अभ्यासला पाहिजे. कारण ज्या प्रेमानं तुम्ही रावण अभ्यासाल त्याच्या असणाऱ्या प्रेमाच्या अभ्यासानं जेवढा अंतःकरणात राग निर्माण होईल तेवढ्याच रागाच्या दुपटीनं रामाबद्दल प्रेम अंतःकरणात निर्माण होतं. जोपर्यंत रावण सांगितला जात नाही तोपर्यंत राम काय कळणार आहे. जोपर्यंत रामाला लंकेत नेत नाही तोपर्यंत रामायण होतच नाही. मूळ मुद्दा रामायणातला सगळा लंकेमध्ये आणून सोडलेला आहे. वनवासातलं रामायण, सीताहरणाचं रामायण सगळं तिथंच दडलेलं आहे. त्या रामायणाच्या मुद्द्यावरती आल्यानंतर आनंदाचा कंद करणारा खऱ्या अर्थानं तो राम आहे. पण त्या रामाचं प्रलोभन मोठ्या पण उंचीवर घेऊन जाणारा कोण असेल तर तो रावण आहे. आणि त्या रावणानं खऱ्या अर्थानं आपल्या आईकडं देवघरात पूजा करताना पाहिलं. रावणाची आई साधी सुधी. रावणाच्या घरातल्या बायका चांगल्या होत्या. मुख्य पतिव्रता मंदोदरी मुख्य पतिव्रता सांगितली. सगळ्यात मोठी पतिव्रता जर कोण असेल तर ती मंदोदरीकडे पाहिलं. मंदोदरी आपल्या सासूला घेऊन खऱ्या अर्थानं त्या देवघरामध्ये देवपूजा करते. बारकाईनं रावणानं डोकावून पाहिलं. आई पूजा करते, पण पूजा कशाची करते म्हणून बारकाईनं डोकावून पाहिलं तर आई असणाऱ्या त्या शिवाची पूजा करते, त्या शिवाच्या लिंगाची पूजा करते. पण शिवाचं लिंग ज्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं साक्षीभूत अवस्थेने निर्माण व्हायला पाहिजे होतं ते साक्षीभूत अवस्थेने निर्माण झालेलं नव्हतं. त्या आईनं शिव नाही इथं लिंग नाही म्हणून घेतली शेजारी पडलेली घेतलेली माती घेतली होती आणि मातीचं शिवलिंग बनवून रावणाची आई शिवलिंगाची पूजा करत होती. आई रावणाची होती, मातीचं शिवलिंग मान्य नव्हतं. आणि शिवलिंग मातीचं म्हणल्यानंतर आता मात्र रावणाला राग आला. म्हणजे आई तुला कळतंय का, आखी लंका ज्याची सोन्याची त्याचं शिवलिंग त्याच्या आईचं मातीचं कसं चालेल. अहो तू गावचा तालुक्याचा आमदार आहे म्हणल्यानंतर कमीत कमी तुझ्याकडे फॉर्च्युनर पाहिजेच. उगा तू वडापनी जर फिरायला लागला तर सोडेल का, नाही चालणार. पाहिलं बारकाईनं. पाहिल्यानंतर आता मात्र विचार पडला, राग आला रावणाला. आता मला थांब जरा, पूजा चालली ना, तुझी पूजा चालू दे, पण तुझी पूजा संपेपर्यंत त्याचा आत्मलिंगच घेऊन येतो. आणि निघाले हे कोण, रावण निघाला. कैलासात गेला, प्रसन्न झाला. प्रसन्न देऊन महादेवाला आत्मलिंग मागितलं आणि यानं देऊन टाकलं. भोळा आत्मलिंगच देऊन टाकलं आत्मलिंग घेऊन हे निघालं. रावण आत्मलिंग घेऊन निघाला होता. आणि निघाल्यानंतर विष्णूला कसं तरी वाटलं. भोळा आहे ना, आपला एक भोळा आहे. भोळ्याला सांभाळलं पाहिजे. विचार तो चाललाय, भोळ्याला सांभाळलं पाहिजे. विष्णूला टेन्शन आलं. विष्णूला विचार केला आणि विष्णूला आता ह्या भोळ्याचा भोळेपणा याच्यासमोर कुठं घरानं गाजलं असावं म्हणून याच्या लेकराला सांगावं. कसं आहे, बाप बिघडला तर पोराला सांगावं, पोरग बिघडलं तर बापाला सांगावं. काहीतरी मेळ घातला पाहिजे म्हणून लेकराला बोलून घेतलं. लेकरू कोण, गणपती बाप्पा. बाबा चल, गणपती बाप्पाला बोलून घेतो. म्हणजे काय चाललंय, तुझ्या पप्पाचा गणपती हरवला ना दादा. कुठे आत्मलिंग, रावण घेऊन चाललाय. कुठे घेऊन चाललाय, लंकेत घेऊन चाललाय. कशासाठी, पूजा करण्यासाठी. पण तुझ्या वडिलाचं का आत्मलिंग घेऊन चालला ना. म्हणजे हो ना, तीच तर अडचण आहे. गणपती बुद्धिमत्ता वरिष्ठ. आणि आता काय केलं पाहिजे, काहीच केलं नाही पाहिजे. त्याला थांबवला पाहिजे. जोपर्यंत तो थांबत नाही तोपर्यंत आत्मलिंग परत मिळत नाही. आणि आत्मलिंग जर मिळालं नाही तर हा तसाच राहिला. आत्मलिंग थांबवलं पाहिजे. गणपतीला सांगितलं. विष्णू अवतार आहे ना, विष्णू अवतार सांभाळण्यासाठीच आहे, चतुर आहे. काय केलं पाहिजे, काहीच नाही. दिवसभरात काही हा प्रवास संपत नाही. रात्र होणार आहे. संध्या केल्याशिवाय आता मात्र रावण हलत नाही. रावण ब्राह्मण आहे. संध्याशिवाय ब्राह्मणाची खऱ्या अर्थानं संध्या पूर्ण होत नाही. दिवस असती कलशाला जात नाही. एक काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, काहीच नाही. त्याची जेव्हा संध्या असेल आणि त्याच्या संध्येला हे आत्मलिंग खाली ठेवण्याची वेळ यायची किंवा कुणाकडे तरी द्यायची वेळ यायची, अशा वेळेला तू तिथं असलं पाहिजे. गणपती म्हणला एवढं इट्स नॉट, अवघड नाही. पळतच गेला आणि संध्येचा वेळ झाला. संध्याकाळ झाली. आता मात्र आत्मलिंग कुठं ठेवलं पाहिजे आणि संध्या करली पाहिजे असा विचार रावणाच्या मनात येतोच आहे. तोपर्यंत हे तिथं हजर झालं. पोराकडं पहिलं गुरं वळताना एक पोरग दिसलं. गुरं वळत नव्हतं, बापाचं आत्मलिंग जपायला आलं होतं. आत्मलिंग जपायला आलेला खऱ्या अर्थानं गणपती खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या रावणाकडे पाहतो. रावण एवढा मोठा, गणपती बाप्पा पाहतायत आणि हे लेकरा काय करतोय, काय नाही, गुरं वळतोय. एक काम करतो का, माझी 5 मिनिटात संध्या उरकतो, एवढं आत्मलिंग धरशील का, हातात ठेवशील का, सांभाळशील का. आता हे नाही म्हणाल का, मुळातच आलं होतं ना त्यासाठी.
गणपतीचं सांगत नाही बरं का. ऐनवेळी पटकन एखाद्याला जर एखादी गोष्ट द्यायची असेल आणि त्याला काही द्यायची नसताना तो जर दारात आलेला असेल तर हे सहज झालेलं नाही असं समजून घ्यायचं. हे मुद्दामून बरोबर त्याच टायमिंगला आले. आपल्या हातात एखादा बघा ना चहाचा कप आपल्या हातात असावा आणि शेजारचा जाता जाता म्हणावा काय रामभाऊ काय चाललंय. आता ह्याच्या काय डोळ्याला खसाड झाल्यात. चहा पितोय पण याला चहा पितोय हे सांगायचंय म्हणजे याला चहा प्यायला घरात या असं म्हणायचं. तसंच हे गणपती बाप्पाचं सुद्धा तसंच आहे. आले गणपती बाप्पा आणि म्हणलं मला वेळ नाही बरं का, मला गुरं घेऊन घरी जायचंय. लगेच संध्या उरकली तर बरं, नाही तर खाली ठेवून देईन. रावणाने सांगितलं असं काही करू नको, माझी संध्या लगेच 5 मिनिटात आवरतो पण खाली काय ठेवायचं नाही. 5 मिनिटात आवरतो खाली ठेवायचं नाही. ठीक आहे. रावणानं खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाच्या हातात आत्मलिंग दिलं. दिलेलं आत्मलिंगाला घेऊन गणपती बाप्पा उभे आहेत. रावण तिकडे पूजा करायला बसलाय. पण रावणाच्या पूजेची वाट बघत बसलाय. हे गणपती बाप्पा काय त्याच्या रक्षणासाठी आले होते का? काहीच नाही. मोठ्याने ओरडू लागले मला जमत नाही, मला जमत नाही, पेलवत नाही, धरत नाही, सुटत नाही. असं करता करता मी ठेवीन बरं का, ठेवीन म्हणस्तोवर ठेवलं. गणपती बाप्पाने एकदा का ठेवलं ना संपत नाही आणि सरतही नाही. पण एकदा उडवलं ना काही शिल्लक राहत. गणपती बाप्पानं आत्मलिंग ठेवलं आणि आत्मलिंग ठेवल्यानंतर रावणानं डोक्याला हात लावला. अरे बापरे हे काय झालं, आता आत्मलिंग कसं ठेवलं रे राजा, कशासाठी ठेवलं, कशासाठी ठेवलं, मला झेपत नव्हतं, मी चाललो, मी गुरुवाळाय चाललो, काम झालं होतं गणपतीचं. गणपती उंदराला बसून लगेच गुम. एका मिनिटात खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा निघून गेले. आत्मलिंग घेऊन जायचे, आई थांबली. आत्मलिंग उचलायला गेला रावणानं, उचलायला गेला. आता त्याच्या बाप्पाच्याने उचलते. दोन्ही हाताची ताकद लावली महाराज. 10 डोक्याचा विचार आणि 2 हाताची ताकद लावली लावली लावली. आत्मलिंग खालून काही निघायला तयार नाही. पॅक पकडलं पण आत्मलिंगाला जिथं धरलं होतं ते दोन्हीच्या दोन्ही बाजू अशा लांब झाल्या, गायीच्या असणाऱ्या कानासारख्या झाल्या. पण आत्मलिंग निघालं नाही. विषय सोडून दिला, निघून गेला रावण. आणि जे खऱ्या अर्थानं लिंग खाली ठेवलं गेलं ते ठेवलेलं लिंग म्हणजे खऱ्या अर्थानं महाबळेश्वरामधलं खऱ्या अर्थानं गोकर्ण महाबळेश्वर ते खऱ्या अर्थानं रावणाकडून राहिलेलं लिंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे जर कशासाठी केलं असेल तर शिवाला सांभाळण्यासाठी जर विष्णूनं प्रयत्न केला असेल तर हा प्रयत्न फक्त एकासाठी का, तो एकातलाच आहे. एक एकाचे हृदये, एक एकाचे हृदये, एक एकाचे हृदये, एक एकाचे रेचे ठाई गोडी साखर रेचे ठाई. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई. एकाचे हृदये, एक एकाचे हृदये. ठोबार खुमाई, ठोबार खुमाई, ठोबार खुमाई, ठोबार खुमाई, ठोबार खुमाई. ठोबार घ्या. ठोबार खुमाई, ठोबार खुमाई, ठोबार खुमाई, घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, ठोबार घुमाई, गोपाल घुमाई, विठ्ठल. ठोबा 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 ठोबा. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. नाही नका करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. महाराज त्यांच्या असणाऱ्या अंतर्गत भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं ते एकच आहे आणि एक एकाचा समन्वय आहे. आणि एक एकाचा समन्वय गुणाकारात जर गुणला तर एकाला एकनं कितीही वेळा गुणलं तरी एकाचं उत्तर 2 होत नाही, एकच होतं. कारण त्यांना गुणावं लागतं. आयुष्यामध्ये त्या एकानं एकाला जपलं पाहिजे. आणि महाराज यासाठी फार गोड दृष्टांत देतात.
एक एकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या. त्या साखरेमध्ये जी गोडी आहे ती पिठी साखर असली तरी गोडी तीच आहे, ती खडी साखर असली तरी गोडी तीच आहे, ती खडी साखरेची पिठी साखर असली तरी ती गोडी एकच आहे, आणि लहान सर्वसामान्य साखर असली तरी ती साखर मात्र कशी आहे, गोडच आहे. त्या गोडत्व भावनेला खरी अर्थानं ती साखर जसा तिचा भाव व्यक्त करत नाही आणि भाव व्यक्त करून ती बाजूला जात नाही, तशी खरी अर्थानं या असणाऱ्या शिव आणि खऱ्या अर्थानं शैव या पंथानं खऱ्या अर्थानं एकमेकाला सांभाळले. किती सांभाळले? आपल्या असणाऱ्या परंपरेचा उगमच महाराज इथून झालाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांताचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार. आपली परंपरा इथं आहे आणि परंपरेचं कारण खऱ्या अर्थानं परंपरेची आदी मूळ पीठ ही खऱ्या अर्थानं आपली शिवाची आहेत. ऐका, टॉप सिक्रेट आजच्या अभंगाचं संपलंय कीर्तन. आपलं असणारं शिवतत्व आपल्या असणाऱ्या विष्णू तत्वाचं मार्गदर्शक आहे. शिवतत्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विष्णू तत्वाचा खऱ्या अर्थानं साधक उपासना करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. उपासना करण्यासाठी शिवानं दिलेलं तत्व कळून घ्यावं लागतं. आणि शिवाचं तत्व अर्जुनानं खऱ्या अर्थानं गीतेमधून ऐकत असताना त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगायला चालू केलं होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा खऱ्या अर्थानं त्या अर्जुनाला खऱ्या अर्थानं गीता सांगतायत. पण तुम्ही म्हणाल मग ही गीता सांगत असताना खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या गीतेच्या साम्य अवस्थेला ते शिवतत्व नेमकं कुठं आहे? त्या शिवानं महाराज शिवतत्व सोडलेलं नाही, सांभाळलंय, जतन केलंय. किती जतन केले? हे जतन करण्यासाठी शिवतत्व सांगतंय जिथं जिथं तुम्ही असाल तिथं तिथं मी असेल, आणि जिथं जिथं मी असू तिथं तिथं तुम्ही असाल. जोपर्यंत वैष्णवाचा वैष्णव एखाद्या ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणाला ती स्थिरता मिळणार नाही, जोपर्यंत तिथं एखादा शैव राहत नाही. म्हणून बारकाईनं कधीही ज्ञानोबरायाच्या खऱ्या अर्थानं समाधी ग्रहामध्ये तुम्ही जा, समाधी गर्भगृहात थांबा, दर्शन घ्या. पण ज्ञानोबरायाला प्रदक्षिणा मारायला वळालात की ज्ञानोबरायाचं दर्शन होतं, ते वैष्णव आहेत. पण ज्ञानोबरायाला समाधीचं दर्शन घेत असताना बाजूला दर्शनात मग जाल तर खऱ्या अर्थानं विश्वेश्वराचं दर्शन आहे. विश्वेश्वराच्या दर्शनानं खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा शिवाचं दर्शन आहे. निवृत्तीदादांचं दर्शन घ्यायला जा. निवृत्तीदादांचं दर्शन समाधीच्या असणाऱ्या अस्थिकलशावरती डोकं ठेवा. दर्शन वैष्णवाचं आहे आणि वैष्णवाच्या दर्शनाची प्रदक्षिणा करायला जा. त्र्यंबकेश राजाचं खऱ्या अर्थानं दर्शन आहे, पुन्हा तिथं शिवाचं दर्शन आहे. पुन्हा सोपान काकाच्या मंदिरात जा, सोपान काकांचं दर्शन घ्या. वैष्णवाच्या असणाऱ्या समाधीवरती डोकं ठेवा, पण समाधीवरती ठेवलेल्या डोक्याला प्रदक्षिणा मात्र पुन्हा एकदा शिवाचं दर्शन आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक असणाऱ्या ठिकाणाच्या वैष्णव समाधीला जर जाल तर प्रत्येक वैष्णव समाधीला खऱ्या अर्थानं शिवतत्वाची गादी सर्वसामान्य पद्धतीनं खऱ्या अर्थानं पूजन जर करत असाल तर तीच पूजनाची गादी तुमच्या असणाऱ्या या खऱ्या अर्थानं या असणाऱ्या माळावर सुद्धा आहे. पांडुरंगाची मूर्ती आहे, पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये खऱ्या अर्थानं विष्णू स्वरूप आहे. ज्ञानोबरायाची समाधी आहे, ज्ञानोबरायाच्या समाधीमध्ये दर्शन करायला जा. पण दर्शन करत असताना तो अवतारच कशाचा आहे? सदाशिवाचा. स्वामी निवृत्ती ते सदाशिवाचा खऱ्या अर्थानं ज्ञानोबराय अवतार आहेत. आणि ज्ञानोबरायाच्या अवताराच्या प्रसादरूपी अवस्थेला जर जे कोणी जात असेल तर ते खऱ्या अर्थानं माझे निवृत्तीदादा आहेत. ते शिवस्वरूप असणाऱ्या वैष्णव स्वरूपाला खऱ्या अर्थानं सम्यत अवस्था प्राप्त करतात. आणि हीच सम्यत अवस्था खऱ्या अर्थानं वेलांटीनं बदलते, वेलांटीनं बदलते. आणि आड कशाचा राहतो? एक वेलांटीचा, एकच वेलांटी राहते. किती साध्या भाषेत सांगावं इतके संत साध्या भाषेत येऊन बोलतात, पण महाराज तेवढंही संतांना सांगत असताना या असणाऱ्या साधकाला कळालं नाही. महाराज सगळं सांगितलं पण रथात बसणारा अर्जुन ऐकतो आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतो आहे, पण तिथं तुमचं शिवतत्व कुठे आहे? तिथं तुमचं शिवतत्व कुठे आहे? तिथं तुमचं शिवतत्व कुठे आहे? तिथं शिवतत्व नाही. मग कुठं आहे ते शिवतत्व? तिथं आधारभूत आहे, सांभाळण्याच्या अवस्थेमध्ये आहे. का? जगाच्या पाठीवरती ज्या रथावरती कृष्ण भगवान परमात्मा सारथ्याचं काम करतात त्या असणाऱ्या सारथी पदाला योद्धा म्हणून अर्जुन आहे. पासलकर महाराज योद्धा म्हणून अर्जुन आहे. चालवणारा सारथी कृष्ण भगवान परमात्मा आहे. पण एका मिनिटाकरता कृष्ण मोंदे जगद्गुरु या असणाऱ्या वाक्याला थोडासा गोल करण्याचा मी प्रयत्न करतो. आदरणीय महाराज मंडळी आळंदीतनं आहेत. आळंदीतल्या असणाऱ्या विचाराने आपण जर विचार केला तर कृष्ण भगवान परमात्मा एकमेव अद्वितीय आहे. चाले हे शरीर हे सगळं त्याच्या सत्तेनं चालणार आहे. पण तरी सुद्धा एक मिनिट माझ्या अंतःकरणातला भाव थोडासा खाली घसरतो. असं म्हणायचं काहीच कारण नाही. त्या रथावरती चालवणारा कृष्ण आहे म्हणून फक्त अर्जुन वाचला असं म्हणायचं काही कारण नाही. ऐका मूळ मुद्दे या.
फक्त त्या रथावरती कृष्ण भगवान परमात्मा आहे म्हणूनच अर्जुन वाचला असं म्हणायचं काही कारण नाही. कारण शल्य जिकडं खऱ्या अर्थानं घोडा चालवत होता त्या शल्याच्या सारथीपणावरती मागं जो होता तो कर्ण होता आणि कुंतीचा खऱ्या अर्थानं तो कर्ण बाण लावत असताना बाणानं ज्या असणाऱ्या दिशेनं बाण सोडला होता तो बाण या असणाऱ्या दिशेने येत होता ज्या दिशेनं सारथ्य पण करत असणारा माझा कृष्ण होता. कृष्ण सारथ्य पण करतो आहे. रथामध्ये अर्जुन आहे पण अर्जुनाला बाण लागत नाही. अर्जुनाला बाण लागण्यासाठी आता मात्र काहीतरी केलं पाहिजे म्हणून बाण वाचू शकत नाही. बाण तर लागणार हे ठरलं होतं, घडा मोडणार हे ठरलं होतं. आता घडा मोडणार, बाण लागणार आणि अर्जुन कोसळणार असं काहीतरी विपरीत होण्यापेक्षा आता एक काम केलं पाहिजे. म्हणतात ना नम्र झाला भूता तेने कोंडिले आणि ही कृष्णनीती सुरुवात झाली आणि म्हणून हा आपल्या घोड्याचा लगाम ओढून घोड्याला वाकवला आणि घोडा वाकला. जसा घोडा वाकला तसा महाराज रथ असा बोकांडी आला आणि जसा पुढे आला तसा या कर्णानं सोडलेल्या बाणाचा नियम चुकला. पण चुकला तो हुकला नाही, चुकला नाही कळलं, तो फक्त चुकला हुकला नाही. तो कुठंतरी जाऊन लागला. कुठं लागला? मारायचं होतं डोक्यामध्ये, मारायचं होतं मुकुटावरती, नियम तिथंच होता. रथावरती बसणारा सारथ्य पण कृष्ण जरी करत असला तरी बाण आला होता. अर्जुनाला बाण लागणार होता. घोडे आवरले होते पण बाण तसाच गेला नाही. बाण कुठंतरी लागला, घोडा वाकला, कृष्ण वाकला, अर्जुन वाकला, मुकुटाला घासून बाण पुढे निघून गेला आणि जिथं थांबला तो खऱ्या अर्थानं गरुड खांब होता आणि त्या गरुडावरती खऱ्या अर्थानं शिवतत्व थांबलं होतं. विठ्ठला त्या असणाऱ्या गरुडावरती तो शिवतत्वाचा भाव आहे आणि गरुडावरती ते शिवतत्व तिथं अधिराज आहे, अधिरूढ आहे आणि अधिराज असणाऱ्या त्या गरुड खांबावरती ते शिवतत्व आहे. पुढं अर्जुन आहे आणि मध्ये भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या भूमिकेनं खऱ्या अर्थानं ही गीता सांगितली. म्हणजे जिथं शिव आहे, जिथं वैष्णव आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज आता प्रत्येकच ठिकाणी शिव आणि विष्णू खऱ्या अर्थानं साधक आहेत का? हो, असंच झालंय. पूर्ण परंपरा पूर्वपीठिका जर तुम्ही पाहिली तर शिव विष्णू दोन्हीही खऱ्या अर्थानं या सम्यक साधक अवस्थेमध्ये येतात. कोणताच वेगळा भाव राहत नाही आणि खऱ्या अर्थानं ज्ञानदेवा सारचो जवेल या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं ते ज्ञानेश्वर महाराज या असणाऱ्या साधकाला ही ज्ञानेश्वरी देत आहेत, अथांग ज्ञान देत आहेत. पण हे ज्ञान देत असताना मात्र कुठलाही भाव मागं ठेवत नाहीत. पण ते साक्षीभूत अवस्था कोणाला धरून करत असेल तर ते खऱ्या अर्थानं माझ्या निवृत्तीनाथांना धरून साक्षीभूत करतात. म्हणजे तिथं शिवतत्वही आहे आणि ते खऱ्या अर्थानं विष्णू तत्वही आहे. हे विश्वतत्व आणि शिवतत्व दोन्ही एकाच जीवत्व गादीच्या असणाऱ्या अंगामध्ये रूढ आहे, रुजलेला आहे. हाच भाव महाराज अभंगाच्या उजवे वाम भाग, 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 उजवे वाम भाग. तू का म्हणे हेची अंग, तू का म्हणे हेची अंग, एका एका जरुदाई, एका एका जरुदाई. तू का म्हणे एकची अंग, तू का म्हणे एकची अंग, एका एका हृदय, एका एका हृदय. गोडी साखरेचा ठाई, गोडी साखरेचा ठाई, एका एका हृदय, एका एका हृदय. गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, एका एकाचे हृदय, एका एकाचे हृदय.
एकीची अंग एक एकाचे हृदयी गोडी साखरे. तुकोबराय फार गोड दृष्टांत देतात. तुकोबरायांचं बोलणं इतकं गोड आहे. तुकोबराय म्हणतात उजवं अंग ज्या असणाऱ्या शरीरामध्ये आपल्याला उजवेपणाचा भाव व्यक्त करून जीवन जगत आहे, ते उजवं अंग उजवेपणाचा भाव अहंकार रूपी जर जीवत्व देहाचा भाव घेऊन जगू लागलं तर त्याला उजवेपणाचा बाह्यरंगाचा भाव मिळेल, पण अंतरंगाचा भाव मिळणार नाही. काय मिळणार नाही? ते उजवं आहे त्या शरीरामध्ये, ते उजवं दिसतंय बाह्य स्वरूपानं, पण असताना मात्र ते एकाच अंगाचं खऱ्या अर्थानं एक भागाचं स्वरूप आहे. ते उजवं डावं ते त्याच्या असणाऱ्या मनाने, त्याच्या विचाराने आणि त्याच्या विवेक नसणाऱ्या असणाऱ्या विचारानं अहंकाराच्या गादीवर जाऊन उजवेपणाचा भाव घेऊन जगतं. पण तात्विक अर्थ जर घ्यायचा झाला तर ते उजवेपणाचं डावेपणाचं अजिबात राहत नाही. का? त्याच्यामध्ये वाहणारं खऱ्या अर्थानं जे अंगत्व गादीचं असणारं खऱ्या अर्थानं दर्शनकाराचं मंडपातलं देवत्व चरण आहे, ते खऱ्या अर्थानं फक्त दैव स्वरूप अवस्थेमध्ये एकच आहे आणि ते एकच असणाऱ्या अंगीकार या शिवतत्वाला, या विष्णू तत्वाला खऱ्या अर्थानं विराजमान होतं. झालेली सेवा खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्म्याच्या चरणाच्या असणाऱ्या ज्ञानोबरायाच्या असणाऱ्या समाधी कलशावरती ठेवतो. हरिहरा भेद नाही नका करू नये वाद. वारकरी संप्रदायानं जो वाद मानला नाही, भेद मानला नाही, खऱ्या अर्थानं सगळ्या असणाऱ्या भेदाला डावलून वारकरी संप्रदायानं हा भेद आजही ज्या ज्या असणाऱ्या भागांमध्ये तो भेद मानला जातो, त्या असणाऱ्या भेदाला मात्र फटा देऊन खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायानं हा सुंदर असा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. आणि या समन्वय साधण्याच्या असणाऱ्या या अभंगाचं निरूपण खऱ्या अर्थानं असणाऱ्या या सुंदर अशा शृंगरोबाच्या माळावरच्या असणाऱ्या या ज्ञानोबरायाच्या मंडपामध्ये करण्याचं एक महत्भाग्य माझ्या असणाऱ्या लहानशा असणाऱ्या एका छोट्या वक्त्याच्या वाट्यावरती आलं. करवली तेसी कली कटकट वाटुकडे त्यांनी नेट देव जाणे. जे काही चांगलं वाटलं असेल, जे काही अभ्यासक असणाऱ्या भूमिकेतनं मांडलं गेलं, ते खऱ्या अर्थानं आदरणीय गुरुवर्य श्री महंत प्रमोदजी महाराज जगताप, त्याचप्रमाणे कथाव्यास भागवत कथा प्रवक्ते माधवजी महाराज रसाळ यांच्या कृपेचं कृपादान आहे. आणि जे काही चुकलं असेल ते लहान आहे, लहान राहिलं पाहिजे. या न्यायानं माझी चूक माझ्या पुन्हा पदरात घाला. कदाचित हसवून मंडप मोकळा करणारे अनेक कीर्तनकार तुम्ही आम्ही ऐकायचे सुरू केलेत, परंतु आम्ही आता त्याच्यात बुडत नाही. हसवून तुमचं जीवनातल्या असणाऱ्या दुःखाला पुन्हा एकदा फुलावरा देण्याचं काम आम्हाला करायचं नाही. तुमच्या आयुष्यातले 2 तास जर आम्ही घेत असेल तर 120 मिनिटं तुम्ही आम्हाला देत असाल, तर तुमचे 120 मिनिटं आम्ही घेण्यासाठी आमचे कमीत कमी 4 तास प्रवासात मोडून जर आम्ही इथं येत असू, तर मला वाटतं वारकरी संप्रदायाच्या गादीवरच्या प्रत्येक कीर्तनकारानं लोकाला कळो अथवा न कळो पण साहित्यच मांडलं पाहिजे अशी माफक अपेक्षा आमच्या असणाऱ्या संप्रदायाच्या वातावरणातून आहे. ही सांभाळली गेली पाहिजे, ही जपली गेली पाहिजे. संप्रदाय कळाला पाहिजे. नुसता संप्रदायातला गंध लावून संप्रदायाचा असणारा अर्थ अंतःकरणात आर्कतेनं उतरत नाही. गंध लावून उपयोग नाही, त्याचा गंध अंतःकरणातल्या मनाला सुद्धा लागलं पाहिजे. कारण अंतःकरण काय हे सांगता येत नाही. अंतःकरण दाखवा म्हणलं की दाखवता येत नाही, अंतःकरण बोलवा म्हणलं की बोलवता येत नाही. पण अंतःकरण हसलं की ते कळत नाही, पण वळल्याशिवाय राहत नाही. का? ज्या क्षणाला आपण आपल्या साक्षीभूत अवस्थेला जातो, मी नेहमी सांगत असतो, लोकाची आई मरू द्या, लोकाचा बाप मरू द्या, आपल्याला दुःख होत नाही. आपण तेवढं म्हणतो, घ्या उरकून, घ्या जाळून, घ्या पेटवून, लोक ताटकळलीत असं म्हणतो. पण ज्या दिवशी आपली माय जाते, ज्या दिवशी आपला बाप जातो, त्या दिवशी मात्र आपल्याला उरकून घ्यायची घाई होत. आणि मला वाटतं आमच्या संप्रदायातल्या काही तत्वचिंतकांनी आता मात्र हे जाणलं पाहिजे की आपण आपल्या ज्ञानोबा तुकोबाच्या गादीला जर आपणच न्याय दिला नाही, आपणच ते स्वीकारलं नाही, तर मला वाटतं आता इथून पुढं हे स्वीकारलं जाणार. सवय लागेल लोकांना, सवय लागेल. मी सगळं आता अण्णांसुद्धा तसंच करतात, मी पण तसंच करतो. कमी ठेवा आवाज, कमी ठेवा आवाज. वारकरी चाली म्हणा, नका येऊ द्या सुरात. सुरात नसल्या तरी चालतील, पण ज्या असतील त्या चाली वारकरी असाव्यात. आळंदीकराची परंपरा चालवायची असेल, ज्ञानोबरायाची परंपरा चालवायची असेल, तुकोबरायांची, माझा असं मत आहे, वारकरी संप्रदायातला किती मोठा कीर्तनकार जरी झाला तरी मला वाटतं ज्ञानोबा तुकोबाशिवाय तो मोठा होऊ शकत नाही. किती गादीला किती ऐसियाचा पदर धरा, पण कोणाचा धरा? जेणे देव येईल, देव ज्याच्यामुळं घरात येईल त्याचाच पदर धरला पाहिजे. पण आपण मात्र उलट करतोय. आपला पदर जो धरलाय तो पदर आपल्यालाच ओढून कुठंतरी दुसरीकडेच घेऊन चाललाय. पण कुठंतरी आपण ती जबाबदारी केली पाहिजे. आजचं असणारं तुमचं काय जे काही वर्ष असेल ते वर्ष, पण आतापर्यंतची गेलेली वर्ष आणि इथून पुढे येणारी वर्ष सुखावा अवस्थेला जर यायची असेल तर आपण तात्विक चिंतन ऐकलीच पाहिजेत. तात्विक चिंतनच ऐकून आपण घेतली पाहिजेत. आणि मला वाटतं जगाच्या पाठीवर ते प्रत्येक अभंग नसून खऱ्या अर्थानं त्या प्रत्येक शब्दांचा अनेक मोठा प्रगाध असणारा समुद्रासारखा भाव आपण आपल्या अंतःकरणात जपला पाहिजे. मला वाटतं हाच जपलेला भाव म्हणजे ज्ञानोबरायाची सेवा आहे. हाच जपलेला भाव म्हणजे तुकोबरायाची सेवा आहे. हाच जपलेला भाव म्हणजे ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथरायांची सेवा आहे. मला एका साधकाने एक प्रश्न विचारला होता, महाराज खरंच आहेत का ज्ञानोबराय?
खरंच आहेत कौतुक उभा आहे. मला एकाने विचारला होता, म्हणलं प्रश्न चुकीचा नाही, पण माझं प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. फक्त एक काम करा, ज्ञानोबरायच्या आळंदीतल्या असणाऱ्या अलंकापुरीमध्ये असणाऱ्या समाधी मंडपात एकदा 2 मिनिटं एक क्षणभर जाऊन पहा. तुमच्या अंतःकरणाला याचं उत्तर मिळून जाईल. किती साधक बाहेर किती उड्या मारू द्या, पण तिथं गेल्यानंतर नतमस्तक होतो, प्रेमानं लीन होतो. आणि लीन झालेला तो असणाऱ्या पुढच्या पुरुषाला किती रागीट असू द्या, मोठा असू द्या, धट असू द्या, क्षुद्र असू द्या, वर्णहीन असू द्या, काहीच म्हणत नाही, त्याला फक्त माऊली म्हणतो. आणि जगाच्या पाठीवरती हा सगळ्यात मोठा होत असलेला खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा पराक्रम आहे की ज्ञानोबरायच्या अस्तित्व कलशाच्या दर्शनानं आपल्या अंतःकरणातला द्वेष निघून जातो, आपल्या अंतःकरणातला अहंकार निघून जातो. आणि मला वाटतं कीर्तनातनं सुद्धा आपण आपलं जीवन धुवून घेतलं पाहिजे. गंगा वाहतीये, पण आपण त्याच्यात आपलं शुद्धीकरण करून घेतलं पाहिजे. आणि हे जर कळलं नाही तर मात्र अवघड आहे. नाथ महाराज म्हणतात, मी सगळं सांगून मोकळा झालो, पण जर हे ऐकून घेतलं नाही, हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही झालं, हे जरी नाही झालं मग दुसरा येईल, हे जरी नाही झालं, हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही झालं, हे जरी नाही झालं मग दुसरा येईल, हे जरी नाही झालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, ए सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बजाईल, एका जनार्दनी आमचे काय बजाईल, एका जनार्दनी आमचं काय बजाईल, एका जनार्दनी आमचे काय बजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल 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 पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल 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 पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, न टिकेने बोलो आता वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, न टिकेने बोलो आता वर्तमान खोटे, वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई, पिंगा ग, पिंगा ग बाई, पिंगा. अवघा 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 धांगड धिंगारे, 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 अवघा धांगड धिंगारे. ऐकलं पाहिजे. हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही झालं, आपण ऐकलं पाहिजे महाराज. साधू संतांचं ऐकलं पाहिजे, आई वडिलांचं ऐकलं पाहिजे, घरातल्या मोठ्या थोऱ्यांचं ऐकलं पाहिजे. तुमच्यावरती कृपा होईल. देव नाही कळला तरी चालेल, पण संत कळून घ्या. संत कळाले की देव कळाल्याशिवाय राहत नाही. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. सुंदर असा गायकांचा थवा आदरणीय गुरुवर या खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर असणारे आदरणीय पासलकर महाराज असतील, विठ्ठल महाराज पासलकर असतील. आणि मला आत्ता नुकतंच कळालं की हे पुनर्वसित सगळे इथं आहेत. आणि मी वरती सगळ्या गावांमध्ये जातोय. गिवशी असेल, तुमची वरची सगळीच गावं माझी चांगली. आता महाशिवरात्रीला मी तिकडंच होतो. पाटसलाई पुनर्वसन आहे, वरवंडला ह्या आहे, पानशेत आहे, सगळीच तुमच्या सगळीच्या सगळी गावं. आणि सगळ्यात जर संप्रदायातली आत्ता जर टाळकऱ्यांची खानकुट असेल तर ती मला वाटतं सगळी वरती आहे. हे टाळकरे सगळे तिथं आहेत. 40-40, 50-50, 60-60, 70-70 टाळकरी अगदी अगदी जोमानं. कुणाला या म्हणणे नाही, कुणाला उभा राहा म्हणणे नाही, सगळे करतात. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे कोराळे बाबा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेच माझ्यावरती प्रेम करणारे माझे गुरुबंधू, आदरणीय वयानं श्रेष्ठ ज्येष्ठ सगळेच मार्गदर्शक, सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. सुंदर अशी ज्यांनी खऱ्या अर्थानं मृदुंगाची अशी गोड थाप मारली ते खऱ्या अर्थानं आदरणीय माऊली महाराज. अतिशय आवडलं व्यक्तिमत्व मला. असं रुबाबदार व्यक्तिमत्व असलं पाहिजे. पखवाजाच्या गादीवरती वाजवणारा गडी असा लेचा पेचा असून चालत नाही. कीर्तनकाराचा सांगितलं जातं ती गादी लय मोठी आहे. जोपर्यंत मुळात मी पहिल्यापासून सांगतो, पखवाज वादक तयार असेल तर कीर्तन चालेल, नाही तर चालत नाही. माऊली महाराजांना आदरणीय खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. सुंदर अशी खऱ्या अर्थानं विनेकरी बाबांची साथ दिली.
गोड फेटा बांधलाय तुम्ही, छान दिसताय. हां, असं गोड फेटा बांधून छान पाहिजे. आता राहिलं नाही बरं का, हे दोघंच फेटेवाले आता आम्ही. माझा टेम्परवरी, त्यांचा आता कसं आहे काय माहिती. अवघड आहे आता. इथून पुढे ही परंपरा बदलत चालली, इथून पुढे हे कमी होत चाललं. आता फेट्यावरची गाडी दिसत नाही, झेपत नाही एवढा मोठा डोक्यावर फेटा बांधून लोक फिरायची. आता हे राहिलं नाही. आता हे आमचं टेम्परवरी, तात्पुरतं तेवढ्यापुरतं बांधायचं की बोकडं मोकळं करून निघालो आम्ही परत चालत. बदलत चाललाय. पण माझं मत असं आहे, व्यावहारिक सत्तेनं वस्त्रात बदल करा, पण परमार्थिक सत्तेनं अंतःकरणात बदल करू नका. ते जुनं तसंच जपा, जुनं ते सोनं तसंच राहू द्या. जुनं त्याच सोनं करत आनंद जीवन व्यक्त करा. ते जीवन सुखकर सुखमय होईल. खऱ्या अर्थानं आज तुमच्या भागातलं एक भूषण आणि महाराष्ट्रात आता एक उंचीचं नाव असं ज्यांचं घेतलं जातं ते आदरणीय संतोष महाराज गाडेकर, आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. सुंदर अशी गोडसाट, सुंदर असं नियोजन, अज्ञात सगळेच मोठे लहान थोर सगळेच महाराज मंडळी, आळंदीकर आणि नेत्रम सुखम दर्शनम ज्ञानोबरायाच्या भूमिकेमध्ये अण्णांचं नेहमीचं वाक्य, जे नेत्राला दिसतात त्यांना सगळ्यांना खऱ्या अर्थानं दंडवत. या न्यायानं खऱ्या अर्थानं सगळ्यांना धन्यवाद देतो. सुंदर अशी उपस्थिती, महिला वर्ग उपस्थिती. 11 वाजलेत पण तुम्ही एवढं गोड छान बसलाय, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आजचं कीर्तन ज्यांनी गोड असं सुंदर चित्रित केलं, शूट केलं, तुम्ही ऐकलं. महाराष्ट्रातले अजून असणारे साधक ऐकतील. ते शूटिंगचे चॅनल मालक खऱ्या अर्थानं मराठी एकतारी भजनी या न्यायानं खऱ्या अर्थानं यूट्यूब चॅनल असणारे खऱ्या अर्थानं आमचे आमिरदादा बागवान, दादांनाही धन्यवाद देतो. त्यांनी सुंदर असं गोड असं शूटिंग केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत गोड असा पोहोचवला त्या आदरणीय साऊंड सिस्टीमवाल्या दादांसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. गोड छान साऊंड सिस्टीम, अतिशय शांत संयमी. आणि इथं बसून आहेत. आता हे अवघड झाले, महाराज लावून दिली तुमचं चलू द्या असं म्हणतात, पण तसं नाही. थांबून पूर्ण वेळ अगदी कीर्तनामध्ये जसं हवं तसं देण्याचा प्रयत्न करणार. तुमच्या 2 सिस्टीमच्या 4 हो 5 हो आणि आमचीच कीर्तनं त्याच्यावर वाजवू. समन्वय चालला पाहिजे. सगळ्यांना धन्यवाद देतो.